नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न, त्यातील ए सब क्वेश्चन, त्यातील पहिला MCQ विचारात घ्या. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2. पेरिमीटर विचारली आणि डायगोनल दिला आहे. स्पष्टीकरण समजून घ्या. स्क्वेअर दिला आहे आपल्याला त्यांनी आणि त्याचा डायगोनल दिला. इथं आकृतीमध्ये स्पष्टीकरण सांगत आहे मी एक स्क्वेअर काढला आहे आणि हा त्याचा डायगोनल. हे दिलं आहे आपल्याला 10√2. साईड माहीत नाही, आपण साईड कन्सिडर करूया ए म्हणून. आता स्क्वेअर मिळाल्यावर प्रत्येक कोन 90चा असतो आणि हे दोन बाजू समान असल्या कारणानं इथले कोनही समान बनणार आहेत. म्हणजे इथले कोन येतील 45-45चे. म्हणजे हा ट्रायंगल बनेल 45-45 90चा. मग 45 कोनासमोरील बाजू थेरम वापरला आपण, तर 45 कोनासमोरील बाजू म्हणजे ए ही कर्णाच्या 1/2 पट असते. हे अशा पद्धतीनं 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस आहे 10√2. हे √2 आणि √2 कॅन्सल झाले. आपल्याला एची किंमत मिळालेली आहे 10. हे मी स्पष्टीकरण दिले तुम्हाला. साईड मिळाली आपल्याला. नसेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल तरी चालेल. डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर. डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला माहीत असेल आपल्याला तर √2 इंटू साईड. हा फॉर्म्युला माहीत असेल तरी तुम्ही फाइंड आउट करू शकता साईडची किंमत, जसं मी वरती फाइंड आउट केलेली आहे तशा पद्धतीनं. हा फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला साईडची किंमत मिळू शकते, साईडची व्हॅल्यू मिळू शकते. मग देअरफॉर पेरिमीटर आपण साईड काढली, ए गरी धरली ते 10 आली. दॅट इज पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे स्क्वेअरच्या 4 इंटू साईड. सो इट इज 4 इंटू 10. इट इज 40. म्हणून पहिल्या MCQचा आन्सर येणार आहे 40 सेंटीमीटर. चला तर मग दुसरा MCQ पाहूया. दुसरा MCQ काय म्हणतो, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज 1:2. दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिला आहे 1:2. इफ AB इज 4 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ DE. आता हा जो MCQ आहे हा एका थेरमवर डिपेंड आहे. थेरम ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या थेरमवर आधारित. काय स्टेटमेंट आहे त्याचं स्टेटमेंट तुम्हाला आठवलं असेल तर, दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोसोबत इक्वल असतो. मग आता महत्त्वाचा प्रश्न काय येतो इथं, आता इथं महत्त्वाचं म्हणजे काय की हे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेत का? सिमिलर नाही आहेत. क्वेश्चनमध्ये मेन्शन नाही आहे कुठं सिमिलर ट्रायंगल आहेत, बट ते सिमिलर होऊ शकतात. कसं? दोन्ही ट्रायंगल इक्वल ट्रायंगल आहेत. म्हणजे यस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. आणि मग आपण सिमिलर ट्रायंगल असतील तर मग हा एरियासाठी जो रेशोचा थेरम आहे तो वापरू शकतो. म्हणून एक्सप्लेनेशन लक्षात घेता खाली आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल्स टू काय बनणार आहे पहा, करस्पॉन्डिंग साईड्स. मी फर्स्ट 2 लेटर घेतले AB त्याचा वर्ग आणि इथल्या ट्रायंगलसाठी DE फर्स्ट 2 लेटर्स घेतले परत त्याचा वर्ग. हा काय आहे थेरम आहे. त्यानुसार आपण हे स्ट्रक्चर लिहिलं आहे. मग आता यांच्या किमती दिल्यात. ह्याचं दिलं आहे रेशो 1:2. ABची किंमत दिली आहे त्यांनी 4 बट स्क्वेअर आहे आणि DE स्क्वेअर 4 स्क्वेअर इट इज 16 डिवायडेड बाय DE स्क्वेअर. तसाच आपल्याला DE स्क्वेअर काढायचा आहे. सो DE स्क्वेअर इकडं पाठवा पक्षांतरात. DE स्क्वेअर इक्वल्स टू 2 इकडं मल्टिपलमध्ये जाईल 16 इंटू 2 दॅट इज. मग आता स्क्वेअर रूट काढा डायरेक्टली तर चालेल. आपण 32 करण्याच्या ऐवजी इथं असं लिहूया 16 इंटू 2. देअरफॉर DE इक्वल्स टू आपल्याला DE काढायचं आहे. इथं स्क्वेअर रूट घ्या 16 इंटू 2 दॅट इज 4. 16चं स्क्वेअर रूट आणि ह्या 2 तसाच मध्ये. ओके, अशा पद्धतीनं DEची किंमत आपल्याला मिळालेली आहे
4√2 ऑप्शन नंबर डी हे याचं आन्सर आहे. 3 नंबरचा MCQ विचारात घ्या. काय सांगतं इथं 1 + tan² = डॅश ब्लँक स्पेस दिला आणि हा जनरल फॉर्म्युला असला आहे, आयडेंटिटी आहे, त्याच्यावर आधारित MCQ बनवला आहे. नॉलेज बेस्ड MCQ आहे हा. 1 + tan² काय आहे ते माहिती आहे तुम्हाला. मी एक्सप्लेनेशन देण्यासारखं इथं काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला ती आयडेंटिटी माहीत पाहिजे. 1 + tan² = sec²θ. सो एवढंच इथं आहे का पहा. ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिसतो sec²θ युजिंग दॅट आयडेंटिटी. या तिसऱ्या MCQचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. चौथा MCQ विचारात घ्या. Px,6 इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB आणि A आणि B पॉईंटचे कॉर्डिनेट्स त्यांनी दिलेत 6, 5 आणि 4y. देन y =? म्हणजे yची किंमत आपल्याला फाइंड आउट करा सांगितलेली आहे. आता मुळात y काय आहे. y कोऑर्डिनेट आहे B पॉईंटचा. Aचा y कोऑर्डिनेट आपल्याला माहीत आहे 5 आणि Pचाही y कोऑर्डिनेट आपल्याला माहीत आहे 6. आता मिड पॉईंट फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला इथं. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे. कोण मिड पॉईंट आहे. P हा मिड पॉईंट आहे कोणाचा. ABचा. मग Pचा y कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P = काय असेल फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला P हा A आणि B या सेगमेंटचा मिड पॉईंट असेल तर त्याचा y कोऑर्डिनेट काढणं म्हणजे A आणि B पॉईंटच्या y कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 2. आता Aचा y कोऑर्डिनेट कोण आहे 5 प्लस Bचा y कोऑर्डिनेट कोण आहे y आहे /2. आता इथं लिहा y कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P = 6 = 5 + y /2. हे 2 इकडे पाठवा. therefore 12 = 5 + y. therefore y = 7. मीन्स ऑप्शन नंबर ए या चौथ्या MCQचं आन्सर आहे. पुढे क्वेश्चन फर्स्ट बीकडे वळूया. इथे काय दिले फर्स्ट प्रॉब्लेम लक्षात घ्या. एक डायग्राम दिलेली आहे. इन फिगर अँगल ABC इज 90. इथं दिलेलं बघा डब्बा मीन्स 90 डिग्रीचा कोन आहे. BAC अँड BC हे दोन अँगल 45-45 दिलेत. AC बरोबर 2√2 सांगितलेलं आहे. देन फाइंड ABची किंमत काढायला सांगितलेली आहे. लक्षात द्या. एक्सप्लेनेशन लिहितोय खाली आपण. ट्रायंगल ABC इज 45, 90 angled triangle. Okay, therefore using 45, 90 angle triangle theorem, त्या थेरमचा वापर केला तर काय सांगतो तो थेरम. 45 कोणासमोरील बाजू मीन्स इथं जे विचारलेली आहे ती AB ही 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस असेल. हायपोटेनस कोण आहे इथे 90 कोणासमोरील बाजू ही आहे हायपोटेनस या ठिकाणी AC बाजू. मग त्याची किंमत ठेवा. 2√2 दिले कॅन्सल झाले √2 आणि उरले तो 2. therefore AB = 2 युनिट. हा पहिला प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन फर्स्ट बी मधील सेकंड प्रॉब्लेम पाहूया. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. इथं आपल्याला एक सेगमेंट AB काढायला सांगितला आहे 4.5 सेंटीमीटरचा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला आहे. सुरुवातीला आपण 4.5 सेंटीमीटरचा सेगमेंट AB काढून घेऊया. हा मी सेगमेंट AB काढलेला आहे 4.5 सेंटीमीटर. याला नाव देऊया AB सेगमेंट सांगितलं आहे. आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आपल्याला. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी जी बेसिक प्रोसेस आहे ती लक्षात घ्या. कंपासचा वापर करून काढायचं आपल्याला. त्या सेगमेंटच्या कोणत्याही एका टोकावर कंपासचं टोक ठेवायचं आहे. मी इथं B वर ठेवतोय
आणि पेन्सिल स्ट्रोक दुसऱ्या सेगमेंटच्या दुसऱ्या एंड पॉईंटच्या जवळ न्यायचं आहे. जसं मी इथं एच्या जवळ आणलेलं आहे बीला, या पेन्सिलच्या टोकाला जवळ नेऊन त्या सेगमेंटच्या वरच्या दिशेला आणि खालच्या बाजूला अशा खुणा करून घ्यायच्यात, मार्क करायचेत आणि परत तेच अंतर कमी जास्त न होऊ देता आता ह्या कंपॉसचं टोक सेगमेंटच्या ए टोकावर ठेवायचं आणि त्या अगोदर केलेल्या मार्कला क्रॉस बनवून घ्यायचेत. हे अशा पद्धतीनं आता हे जे क्रॉस तयार झालेत यांना जोडून काढायचं. पट्टीचा वापर करून यांना जोडून घेऊया. हे जोडल्याच्या नंतर जी इथं लाईन तयार होईल ही लाईन असेल या सेगमेंट ए बीची परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर असणारी लाईन. तिला नाव देऊया आणि तसं खाली लिहून पण घ्यायचं आहे आपल्याला. लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. अशा पद्धतीनं हा छोटासा 1 मार्काचा क्वेश्चन होता, हा इथं पूर्ण होतो. अशा बेसिक कन्स्ट्रक्शनचे जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत, अशी बेसिक कन्स्ट्रक्शन संबंधीचा एक व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर वरती आय बटनला क्लिक करून तो संबंधित हे बेसिक कन्स्ट्रक्शन पूर्णपणे आपण समजून घेऊ शकता. तिसरा प्रॉब्लेम पाहूया. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स विचारलेले आहेत. इथं नॉलेज बेस्ड हा क्वेश्चन आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ every point on x-axis आर. माहीत असेल आपल्याला एक्स ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो. म्हणून एक्स कोऑर्डिनेट आपल्याला माहीत नाही, तो गृहीत धरूया अंदाजे एक्सच ठेवूया आणि वाय कोऑर्डिनेट आपण गृहीत धरूया तो फिक्स असतो म्हणजे 0. पुढील क्वेश्चन नंबर 4 पाहूया. या प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपल्याला 2 अँगलचे मेजर फाइंड करायला सांगितलेले आहेत. अँगल ओ पी क्यू आणि अँगल पी ओ क्यू. आणि संबंधित माहिती काय सांगितलेली आहे. पी क्यू हा टँजंट सांगितलेला आणि ओ पी ही रेडियस सांगितलेली आहे. लक्षात येत असेल तुम्हाला रेडियस टँजंट प्रॉपर्टी किंवा तुम्ही टँजंट थेरम वापरला तरी चालेल. आन्सर लिहित आहे पहा, लक्षात घ्या. सेगमेंट पी क्यू इज tangent and OP is radius. हे दिलेलं आहे आपल्याला. Therefore that OP is perpendicular to PQ. रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते. याचं कारण आहे टँजंट थेरम. म्हणून परपेंडिक्युलर झाल्या कारणानं तिथला अँगल म्हणजे OPQ हा जो अँगल बनेल 90 डिग्रीचा एक कोन झाला. मग आता उरलेला हा दुसराही कोन काढायला सांगितलेला आपल्याला. इन ट्रायंगल OPQ बाय अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टीचा वापर केला तर तिन्ही अँगलची म्हणजे O प्लस अँगल P अँगल Q या तिघांची बेरीज 180 असायला पाहिजे. इथे अँगल ओ पी आणि क्यू यांचा विचार केला तर आपल्याला अँगल ओ फाइंड करायचा आहे. अँगल ओला मी इथं 3 अक्षरात लिहितो. अँगल ओ म्हणजेच पी ओ क्यू प्लस अँगल पी हा आपण फाइंड केला आहे वरती 90 डिग्रीचा आहे. अँगल क्यू त्याने गिवनमध्ये दिला आहे, आकृतीमध्ये पाहू शकता तुम्ही. अँगल क्यू आहे 40चा, हे 180. म्हणून अँगल पी ओ क्यू 90 अधिक 40 130 होतात. तिकडे पाठवले वजाबाकीमध्ये गेल्यावर 180 वजा 130 50 डिग्री. अँगल पी ओ क्यूचं माप 50 डिग्री आहे. पुढील क्वेश्चन 2A पाहूया.
यामध्ये आपल्याला कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या असतात. त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. काय सांगितलेलं आहे पहा. आकृती दिलेली आहे संबंधित बी सी ए बीवर परपेंडिक्युलर आहे. बी सी इथं दाखवलं गेलं आहे बघा. आणि ए डी परपेंडिक्युलर आहे ए बीवरच. हा ए डीसुद्धा ए बीवर परपेंडिक्युलर आहे. बी सी इक्वल्स टू 4 आणि ए डी इक्वल्स टू 8 दिलेला आहे. बी सी हा 4 दिलेला आहे आणि ए डी हा दिलेला आहे 8. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी यांचा रेशो फाइंड करा सांगितलेला आहे. बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी पूर्ण करून याचा रेशो फाइंड करा सांगितलेला आहे. इन फिगर बी सी इक्वल्स टू 4 ए डी इक्वल्स टू 8. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी हॅव सेम बेस. ए बी बेस सेम आहे दोघांचा. त्यांनी सांगले क्वेश्चनमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे बेस सारखा आहे. मग आपल्याला प्रॉपर्टी आठवायला पाहिजे. ज्या 2 ट्रायंगलचा बेस समान असतो त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशोसोबत इक्वलमध्ये असतो, प्रपोर्शनमध्ये असतो. इथं लिहिलेलं आहे बघा ते. एरिया ऑफ ट्रायंगल विथ सेम बेस आर प्रपोर्शन टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणून इथं शब्द असायला पाहिजे हाईट्स. ओके. म्हणून आता हाईट काय होतील. ए बी सीची हाईट आहे बी सी. बेस ए बी आहे ना. मग आपल्याला इथं गिवमध्ये सांगलं होतं बघा त्यांनी बी सी परपेंडिक्युलर ऑन ए बी. आता बेस ए बी असेल तर मग जो परपेंडिक्युलर पडला तो असायला पाहिजे हाईट. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा खालच्या ए बीवरच परपेंडिक्युलर टाकला गेला म्हणजे ए बी हा बेस आहे. ए डी ही हाईट असायला पाहिजे. मग ए बी सीची बी सी ही हाईट आहे तर याची काय असायला पाहिजे ए डी. खालच्या ट्रायंगलची या ट्रायंगलची हाईट. मग त्याच्या किमती ठेवल्या. बी सीची किंमत दिलेली आहे 4 आणि याची ए डीची किंमत दिलेली आहे बघा 8. इथं ठेवला 8. कॅन्सलेशन्स करा तर आपल्याला फायनल सिम्प्लिफिकेशन मिळेल 1/2. द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज 1:2. ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण होते. पुढील 2 नंबरची ॲक्टिव्हिटी पाहूया. इन द फिगर बाजूला आकृती दिलेली आहे. ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँड डी डॅश सी डॅश ई म्हणजे बिटवीन एच दिला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह अँगल बी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए डी. मीन्स आपल्याला एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हे 2 अँगल म्हणजे बी सी ई आणि हा बी ए डी हे 2 अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायला सांगितलेले आहेत. ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया. फर्स्ट लाईन जी दिलेली आहे बघा अँगल बी ई सी प्लस बी सी डी. ऑब्झर्व करा कुठं आहेत हे अँगल बी सी ई बी सी डी हे 2 अँगल आहेत. म्हणजे हे 2 अँगल आहेत ते. या 2 अँगलची बेरीज इथं ब्लँक स्पेस दिलेला आहे. कारण सांगलं आहे अँगल्स लिनियर पेअर म्हणून. मग हे अँगल लिनियर पेअर मिळाल्यावर माहिती आपल्याला अँगल्स लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी सो देअर ॲडिशन इज 180 डिग्री. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी सायक्लिक दिलं आहे पुढे. देअरफोर बी ए डी प्लस बी सी डी हे 2 अँगलची बेरीज 180 सांगले. कुठं आहेत ऑब्झर्व करा. बी ए डी हा अँगल आहे इथला आणि बी सी डी हा इथला अँगल आहे. ह्या 2 अँगलची बेरीज 180 सांगितली आणि पुढे कारण ब्लँक दिले आपल्याला. तर हे कारण माहीत असावं तुम्हाला. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आहे. अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणून इथं येईल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम या ब्लँक स्पेसमध्ये. फ्रॉम 1 and 2 इक्वेशन 1 आणि 2 इथं असायला पाहिजे. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 आहे. फ्रॉम 1 and 2 आता इथं ऑब्झर्व केलं तर आर एच एस साईड सेम आहे 180 आणि 180 तर एल एच एस सेम करून घ्यावं लागेल आपल्याला. अँगल बी सी ई प्लस बी सी डी हा इथं ऑलरेडी प्रिंटमध्ये आहे पहा. आणि इथली इक्वेशन 2ची एल एच एस साईड बी ए डी अँड बी सी डी इथं बी ए डी प्लस बी सी डी म्हणजे या ब्लँक स्पेसमध्ये असायला पाहिजे अँगल बी ए डी. हे इथं ब्लँक स्पेस पूर्ण होईल. आणि फायनली खाली सांगितलं बघा इलिमिनेटिंग बी सी डी. हा बी सी डी आणि हा बी सी डी कॅन्सल झाला. उरलेले जे स्ट्रक्चर्स आहेत अँगल बी सी ई इक्वल्स टू अँगल बी ए डी इथं येईल अँगल बी ए डी. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण होते. पुढच्या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया.
तिसरी ॲक्टिव्हिटी पहा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड कॉस थिटा इफ साइन थिटा इज 7/25. कॉस थिटाची किंमत काढायला सांगितली आणि साइन थिटाची किंमत दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्या. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू ब्लँक स्पेस दिलेला आहे. ही आयडेंटिटी आहे, मग याची किंमत माहीत असावी तुम्हाला. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1. सो या ब्लँक स्पेसमध्ये 1 येईल. आणि परत पुढे कंटिन्यू केलात तर साइन स्क्वेअर थिटा आहे, साईनची किंमत दिली 7/25, त्याचा स्क्वेअर करा. 7/25चा स्क्वेअर आणि प्लस कॉस स्क्वेअर ही इक्वल टू 1 तसाच आहे. 7/25चा स्क्वेअर एक स्टेप इथं लिहितो मी तशी, तुम्हाला लक्षात येईल त्यासाठी. 7चा वर्ग 49 आणि 625 अधिक हे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 आणि ही टर्म इकडे पाठवा पक्षांतरामध्ये. मग ही स्टेप इथं बनेल बघा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस 49/625. ही टर्म इकडं मायनसमध्ये जाईल बघा, इथं मायनस आहे. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. 625 मायनस 49 इट इज 576. येस करेक्ट. आणि कॉस स्क्वेअरची किंमत आपल्याला 576/625 भेटलेला आहे. तर स्क्वेअर रूट घेतलात बोथ साईडचा, सो इथला स्क्वेअर निघून जाईल. सो कॉस थिटा इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घ्या, इट इज 24 आणि याचा स्क्वेअर रूट घ्या, इट इज 25. सो कॉस थिटाची किंमत आपल्याला इथं मिळाली आहे 24/25. ही ॲक्टिव्हिटी इथं शेवटची पूर्ण झालेली आहे. पुढील क्वेश्चन नंबर 2B स्टार्ट करूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. इथे एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचा वापर करून आपल्याला फाइंड करायला सांगलेली लेंथ MR या सेगमेंटची MR सेगमेंट फाइंड करायला सांगितलेलं आहे. आकृतीला पाहिलं तर तुम्हाला एक प्रॉपर्टी आठवायला पाहिजे. इथं हा काटकोन त्रिकोण दिला आहे पहा. इथं डब्बा दिसतो म्हणजे QPR हा अँगल 90चा दिला आहे. इथं चेक करू शकता, गिवनमध्ये आहे. आणि पुन्हा म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला आणि त्या काटकोन त्रिकोणावर कर्णावर लंब टाकला आहे पहा. हे पण सांगितलं बघा, PM परपेंडिक्युलर ऑन QR. PM हा QRवर परपेंडिक्युलर टाकलेला आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकलेला आहे. तर इथे एक प्रॉपर्टी आठवायला पाहिजे तुम्हाला, जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. काय आहे जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी आठवत असेल तुम्हाला तर मिनिंग आठवावा तुम्हाला जिओमेट्रिक मीन या शब्दाचा. मी त्याचं एक्सप्लेनेशन अगोदर इथे रफमध्ये सांगतो. जिओमेट्रिक मीन म्हणजे काय असतं ते तुम्हाला आठवण यावं यासाठी. फॉर 3 नंबर्स ABC, इफ कोणताही एखादा नंबर, सपोज मी B हा नंबर घेतला या तिघापैकी, त्याचा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांच्या गुणाकारा एवढा येत असेल, देन वी कॅन सी दॅट B इज अ जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C. हे असते जिओमेट्रिक मीनचा अर्थ असा आहे. मग इथं ती जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी इथं वापरायची आहे. तर तो जिओमेट्रिक मीन थेरम तुम्हाला आठवत असेल तर मी आन्सर लिहित आहे बघा. इन ट्रायंगल PQR इथं परपेंडिक्युलर सांगलं आहे, 90चा कोण दिला आहे बघा. अँगल QPR इज 90 डिग्री. हे गिवनमध्ये दिलेलं आहे बघा आपल्याला. म्हणजे तो त्रिकोण काय झाला, त्रिकोण PQR इज राईट अँगल ट्रायंगल झाला. काटकोन त्रिकोण बनला तो. आणि त्या काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकला गेला आहे, दॅट इज PM इज परपेंडिक्युलर ऑन QR. देअरफॉर बाय जिओमेट्रिक मीन थिअरम काय सांगतो तो, की कर्णावर टाकलेला जो लंब असतो म्हणजे PM त्याचा वर्ग हा कर्णाचे जे 2 तुकडे होणार आहेत त्यांचा जिओमेट्रिक मीन असतो. म्हणजे QM हा एक तुकडा झाला आणि MR हा एक तुकडा झाला. या दोघांसाठी हा लंब टाकलेला जिओमेट्रिक मीन असतो. ही आहे जिओमेट्रिक मीन म्हणजे PM स्क्वेअर. हे हे मी दाखवल्यासारखं B स्क्वेअर इक्वल्स टू A इंटू C. देअरफॉर B इज जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड C. हिअर PM इज जिओमेट्रिक मीन ऑफ QM अँड MR. त्या स्टेटमेंटनुसार the perpendicular drawn on a hypotenuse is geometric mean of the two part into which the hypotenuse is divided. Therefore आता मग किमती ठेवा. PMची दिले 10, त्याचा स्क्वेअर म्हणजे 100 होणार आहे. QM दिलेला आहे 8 आणि MR फाईंड करायला सांगितलं आहे, हे 100 आणि हा दिलेला आहे बघा 8.
हे तिकडे पाठवूया आणि हा एम आर. ठीक आहे. देअरफॉर एम आर इक्वल्स टू, कॅन्सलेशन करा जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं. इट इज 12.5. एम आर इज 12.5 सेंटीमीटर वगैरे असेल तर लिहा, अथवा सिम्पल युनिट शब्द लिहिला तरी चालेल. अशा पद्धतीनं हा पहिला प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. दुसरा प्रॉब्लेम पाहूया. पुढील दुसरा प्रॉब्लेम पहा. इन फिगर कॉर्ड ADs and BC intersect at point P. Angle DAB is 35 degree इथं दाखवलं आहे आकृतीमध्ये. अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल ADC. ADC ह्या अँगलचं मेजर विचारलेलं आहे. इथं मी मार्किंग करून ठेवतो त्याला. त्यानुसार आपण विचार करायचा आहे. आता गिवन डाटा लक्षात आला असेल आपल्या. दोन कॉर्ड एकमेकाला P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. आणि इथं डायग्राममध्ये एक स्ट्रक्चर दाखवलं जे की इथं क्वेश्चनमध्ये लिहिलेलं नाही आहे. पहा इथं डब्बा दाखवला आहे. मीन्स अँगल APC ह्या राईट अँगल आहे. म्हणजे हे दोन्ही कॉर्ड एकमेकाला काटकोनात इंटरसेक्ट करत आहेत, छेदत आहेत. आणि इथला कोन 90चा असेल तर आपण या ठिकाणचाही कोन 90चा सांगू शकतो. ठीक आहे. मग हा कोन काढूया आपण इथला. अगोदर मी लक्षात घेत आहे तर इन ट्रायंगल ABP या ट्रायंगलमध्ये दोन अँगल आपल्याला दिसतात. BAP पहा, BAP इज 35 डिग्री. हा तो गिवन आहे, याचं कारण लिहून घेऊया इथं गिवन म्हणून. अँड आणखीन एक दिला आहे अँगल बघा, हा इथला APB हा सुद्धा दिलेला आहे, डायग्राममध्ये दिसतो तो. हा सुद्धा 90चा, याचे कारण सुद्धा तेच गिवन. मग उरलेला कोन काढून घ्या यात त्रिकोणाचा. देअरफॉर अँगल हा उरलेला इथला ABP, अँगल ABP इज किती होईल पहा 90. 180 बेरीज येण्यासाठी 90 आणि 35 आहेत दोन कोन. उरलेला कोन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो येईल 55 डिग्रीचा. तुम्ही सहज लक्षात येऊ शकता. याचं कारण लिहूया इथं. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, यानुसार हा 55 डिग्रीचा कोन मिळाला मला. आता नीट लक्ष द्या टार्गेटकडे. AC या आर्कनं सबटेंड केलेला अँगल आहे हा. आता जो आपण फाइंड केला ABP, मी P पर्यंत वाचलं त्याला, मी खाली डबल लिहितो पहा त्याचं नाव. दॅट इज अँगल ABC असं लिहितोय. पहा लक्षात येत आहे का. ABPच्या ऐवजी ABC असं लिहिलं आहे. एकच अँगल आहे, सेम अँगल विथ डिफरंट नेम. आता ABC अँगल, बट अँगल ABC and angle ADC are angles subtended by same arc. कोणती आर्क आहे ती AC. म्हणून ती दोन्ही अँगल काय असायला पाहिजे. अँगल ABC is congruent to angle ADC. angle subtended by same arc are congruent. त्यानुसार किंवा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पण म्हणू शकतो आपण त्याला. देअरफॉर मग आता ABCचं माप वरती काढलं आहे आपण 55, इक्वेशन 1 म्हटलं मी त्याला. तर देअरफॉर अँगल ADC सुद्धा किती असायला पाहिजे 55 डिग्रीचा. त्याचं कारण लिहा सिन्स इक्वेशन 1. अशा पद्धतीनं हा दुसरा प्रॉब्लेम पण इथं पूर्ण होतो. पुढे आपण क्वेश्चन 2B मधील थर्ड प्रॉब्लेम पाहूया. हा जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. इथं आपल्याला एक सर्कल काढायला सांगले 3.6 सेंटीमीटर रेडियस असलेलं, आणि त्यावर एक पॉईंट घेऊन त्या पॉईंटवर आपल्याला टँजंट काढायला सांगितलं आहे सर्कलसाठी. अगोदर 3.6 सेंटीमीटर असलेलं रेडियस घेऊन सर्कल काढूया. कंपासमध्ये 3.6 अंतर अगोदर
घेतोय आणि तेवढं अंतर घेऊन आपण सर्कल काढूया अगोदर. हे झालं ते सर्कल. आणि या सर्कलवर आपल्याला त्यांनी कोणताही एक पॉईंट घ्यायला सांगितला आहे. मी एक पॉईंट घेतो या ठिकाणी, त्याला नाव दिलं आपण पी सपोज करा. आणि त्या पॉईंटमधून जाणारं या सर्कलला टँजंट काढायचं आहे आपल्याला. आता टँजंट काढण्याच्या दोन मेथड आहेत, आपल्याला माहीत असतील. एक युजिंग सेंटर आणि एक विदाऊट युजिंग सेंटर. मी युजिंग सेंटर ही मेथड वापरणार आहे. मग इथे या सेंटरला आपण नाव देऊया ओ. आणि युजिंग सेंटर असल्या कारणानं त्या सेंटरला या पी पॉईंट सोबत जोडून एक रे ओ पी काढून घेऊया बाहेर. कल्ला रे ओ पी. आता पी पॉईंटवर टँजंट काढायचं म्हटल्यावर पी पॉईंटवर स्टीलचं टोक ठेवा कंपॉसचं, आणि कंपॉसचं टोक ठेवून त्या पी पॉईंटच्या दोन्ही बाजूला, म्हणजे त्या सेगमेंट त्या रे ओ पीच्या दोन्हीही बाजूला आर्क तयार करून घ्यायचे, खुणा करून घ्यायच्या, डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही साईडला. आणि त्यानंतर त्या जे खुणा आलेल्या आहेत त्या खुणावरती कंपॉसचं टोक ठेवून आता आपण जसा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला होता तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्या एका खुणावर स्टीलचं टोक ठेवलं आणि पेन्सिलचं टोक दुसऱ्याच्या जवळजवळ न्यायचं आणि त्या रे ओ पीच्या वरच्या साईडला एक खूण करून घ्यायची. आणि तेच अंतर कमी जास्त न होऊ देता बदलायचं नाही याला. आणि आता दुसऱ्या मार्कवर कंपॉसचं टोक ठेवून त्या अगोदर केलेल्या मार्कला क्रॉस बनवून घ्यायचा आहे. आता हा क्रॉसचा पॉईंट पी सोबत जोडून घ्यायचा. हा असा या पद्धतीने हा क्रॉस पॉईंट आणि पॉईंट पी स्ट्रेट पट्टीचा वापर करून जोडून घ्यायचा आहे. ही जोडल्याच्या नंतर जी इथं लाईन तयार होईल ही असेल टँजंट, जी आपल्याला इथं रिक्वायर्ड टँजंट म्हणून मिळून जाईल, जी पॉईंट पी मधून सर्कलला काढलेली टँजंट आहे. अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन इथं पूर्ण झालं. पुढील क्वेश्चन नंबर 4 पाहूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स आर अँड एस ज्यांचे कॉर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला वापरावं लागली, तर डिस्टन्स फाइंड करायचं आहे. यासाठी सुरुवातीला आपण गिवन पॉईंट्स लिहून घेऊया. आर पॉईंट दिला आहे बघा 0,-3. याचे कॉर्डिनेट्स आपण x1 y1 असे डिक्लेअर करूया. आणि एस पॉईंट दिला 0,5/2. याचे कॉर्डिनेट्स x2 y2 असे डिक्लेअर करूया. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, आर एस इक्वल्स टू √ फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे, x1 - x2 होल स्क्वेअर प्लस y1 - y2 होल स्क्वेअर, म्हणजे एक्स कॉर्डिनेटची वजाबाकीचा वर्ग अधिक वाय कॉर्डिनेटच्या वजाबाकीचा वर्ग, ज्या दोन पॉईंटमधलं आपण डिस्टन्स फाइंड करत आहोत त्यांच्या. ठीक आहे. मग आता इथं किमती सबस्टिट्यूट करा. x1ची किंमत आहे 0, -x2ची किंमत आहे ही सुद्धा 0 आहे होल स्क्वेअर, प्लस y1ची किंमत इथं पहा -3 आहे, -y2 आहे 5/2 होल स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया पुढे. आता इथं काय होणार आहे, हे 0 - 0 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर म्हणजे टोटल 0च होणार आहे. इथं 0 येईल, प्लस इथे -3 - 5/2 इट इज 3 आणि हे 5/2 म्हणजे अडीच होतात, 3 आणि अडीच होतात 5.5 मीन्स -11/2 होल स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा स्क्वेअर कंप्लीट करूया पुढे. आता फायनल सिम्प्लिफिकेशन इथं लक्षात घ्या. आता ह्या 0 मी ॲड करणार नाही. -11चा स्क्वेअर 1 2 1 आणि 2चा स्क्वेअर 4 आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेऊया आता फायनली आन्सर काढण्यासाठी. 121चा वर्गमूळ काय येणार आहे 11 आणि 4चं येणार आहे 2.
म्हणून आर एस या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय झालं 11/2 युनिट. therefore distance between points R and S is 11/2 म्हणा, किंवा इथं सिम्प्लिफिकेशन करून तुम्ही 5.5 सुद्धा लिहू शकता युनिट. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. 5वा प्रॉब्लेम पहा. इथं प्रूव्ह दॅट करायला सांगितलं. एक ट्रिग्नोमेट्रीचा एक रिलेशन दिला आहे. प्रूव्ह दॅट करण्यासाठी आपण इथं सुरुवात करूया. आपण अगोदर LHS कन्सिडर करूया. इथे LHS काय दिलं आहे आपल्याला, sin² थीटा बाय cos थीटा प्लस cos थीटा इक्वल टू sec थीटा आणून दाखवायचं आहे. इथं फक्त सिम्प्लिफाय करूया, आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. इथे याच्या डिवाइडमध्ये काही नाही म्हणजे 1 असता येईल. क्रॉस मल्टिप्लाय करा. sin² इंटू 1 दॅट इज sin² प्लस cos इंटू cos cos² होल डिवायडेड बाय cos इंटू 1 दॅट इज cos थीटा. आता वरती जी टर्म तयार झाली ती आयडेंटिटी आहे. sin² प्लस cos² काय बनते 1, आणि ह्या डिवाइडमध्ये हा cos थीटा 1/cos मीन्स काय होणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. रिलेशन माहीत असेल, कॉस आणि सेकमध्ये रिलेशन आहे. कॉसचा इनवर्स हा सेक येत असतो. 1/cos इक्वल्स टू आपण सेक लिहिणार, म्हणजे RHS इथं आपल्याला मिळालेली आहे. अशा पद्धतीनं हा छोटंसं रिलेशन होतं, इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड. क्वेश्चन 3 स्टार्ट करूया. यातील पहिली ॲक्टिव्हिटी विचारात घ्या. ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आहे PQR. PS परपेंडिक्युलर सांगितला आहे QR वर. PS हा QR वर परपेंडिक्युलर सांगितलेला आहे. Q'(S') बिटवीन एस दिलं आहे, आणि सिद्ध करायला सांगितलं आहे PS² इक्वल्स टू थ्राईस QS² बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी या ठिकाणापासून सुरुवात होते. काय दिले लक्षात घ्या. इन ट्रायंगल PQS अँगल PSQ इज डॅश. अँगल पहा, आकृतीला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. PSQ इथं डब्बा दिसतोय, राईट अँगलचं साईन दिसतंय तिथं. म्हणून इथला कितीचा कोन असायला पाहिजे, 90 डिग्रीचा. म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला 90 डिग्री. इथं लिहिलं आहे कारण कंसामध्ये गिवन म्हणून. गिवनमध्ये आहे बघा, इथं लंब टाकला होता त्यांनी. PS परपेंडिक्युलर ऑन QR वर लंब दिला होता, म्हणून आपल्याला तिथला कोन कितीचा सांगावं लागेल, 90 डिग्रीचा. अँगल Q इज परत ब्लँक स्पेस दिलेला आहे, आणि कारण सांगलं आहे अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल Q ऑब्झर्व करा इथला, हा कोन, आणि कारण सांगितलं आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो, म्हणून याचं माप असायला पाहिजे इथं 60 डिग्री. आणि मा इथला 90चा झाला. PSQ हा अँगल 90चा, हा इथला अँगल आहे 60चा. तर उरलेला इथला अँगल काय असायला पाहिजे, इथं लिहिलं आहे रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल 30 डिग्रीचा झाला इथं, म्हणजे हा त्रिकोण 30-60-90चा त्रिकोण बनला. देअरफॉर ट्रायंगल PSQ इज डॅश ट्रायंगल. काय ट्रायंगल म्हणता येईल मला इथं, त्याला 30 इथं जागा कमी पडणार आहे आपल्याला लिहायला. मी इथं लिहितोय 30-60-90 अँगल ट्रायंगल. ठीक आहे, 30-60-90चा त्रिकोण तयार झाला, तो PQS हा त्रिकोण PQS. मग पुढे काय लिहिलं बघा. देअरफॉर PS इक्वल्स टू, इथं एक रेशो ब्लँक स्पेसमध्ये दिला आहे, इंटू PQ सांगितलं आहे पुढे, आणि कारण सांगलं आहे साईड अपोजिट टू 60 डिग्री. मग तो थेरम आठवण करा, 30-60-90 त्रिकोणाचा प्रमेय, थेरम ऑफ 30-60-90 अँगल ट्रायंगल थेरम. ओके, 60 कोणासमोरची बाजू काय असते, हायपोटेनस आहे. इथं हायपोटेनस कोण आहे, 90 कोणासमोरची बाजू, म्हणजे PQ हा हायपोटेनस आहे. हा कोन 60चा होता. मग याच्या समोरची बाजू म्हणजे कोण आहे, PS बरोबर दिला बघा. PS आणि हायपोटेनस म्हणजे PQच्या किती असते माहीत आहे, √3/2 टाईम्स असते. √3/2 इथं अंक यायला पाहिजे असा त्या थेरमनुसार. आणि अँड QS, आता QS काय, इथला कोन 30चा होता, त्यासमोरची बाजू आहे QS. 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या हाफ असते. साईड अपोजिट टू 30 इज हाफ मीन्स 1/2 टाईम्स ऑफ हायपोटेनस दॅट इज PQ. ओके, हे दोन स्ट्रक्चर लिहिले आपण. देअरफॉर PQ इक्वल्स टू, हे 2 इकडं पाठवला पक्षांतरात, ट्वाईस QS होणार. PQ इक्वल्स टू ट्वाईस ऑफ QS. इक्वेशन 2 म्हणलं याला. इक्वेशन 1 इथं लिहिलं आहे बघा त्यांनी अगोदरचं, हे वरतं
सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ पी क्यू, ही जी पी क्यूची किंमत आपण इथं काढली इक्वेशन 2 नुसार, ती इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट करा इन 1. मग काय बनणार आहे, देअरफोर स्ट्रक्चर पहा. इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केलं, पी एस इक्वल्स टू √3/2 इंटू पी क्यू. पी क्यूची किंमत काय आली बघा, ट्वाईस क्यू एस आहे इथं लिहिला, ट्वाईस क्यू एस. हे 2 गेट कॅन्सल होऊन जाईल. √3 इंटू क्यू एस म्हणजे पी एस इक्वल्स टू √3 इंटू क्यू एस, दॅट इज इथं येईल √3. हा क्यू एसला क्यू एस आहे तसाच. ठीक आहे. मग फायनल स्क्वेअरिंग करा बोथ साईड. इथं लिहिले बघा, स्क्वेअरिंग बोथ साईड. याला स्क्वेअर येईल, पी एस स्क्वेअर इक्वल्स टू √3, त्याचा स्क्वेअर म्हणजे 3 आणि क्यू एस दॅट इज स्क्वेअर, दॅट इज क्यू एस स्क्वेअर. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण झालेली आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी पाहूया यामधील. इफ ए इज -2, -1, बी इज a,0 and c is 4, b, d is 1, 2 आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. हे एका पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस दिलेत. देन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ए आणि बीच्या किमती फाइंड करण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितलेली आहे. सुरुवात होती इथून ॲक्टिव्हिटीची. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्रामचे डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट, बायसेक्ट म्हणल्यावर 2 समान भाग करणार आहेत. मिड पॉईंट ऑफ ए सी अँड कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट ऑफ बी डी, दोघांचे मिड पॉईंट एकच पॉईंट असणार आहे. एकमेकाला बायसेक्ट करतात ना, ते बायसेक्ट इच अदर म्हणते. म्हणजे जो पॉईंट एका डायगोनलला बायसेक्ट करतो तोच पॉईंट दुसऱ्याला एक डायगोनलला बायसेक्ट करणार आहे. सो दोघांचे डायगोनलचे मिड पॉईंट हे सेम असणार आहे, कोऑर्डिनेट सेम असणार, मिड पॉईंट एकच असणार आहे. मग मिड पॉईंट फॉर्म्युला वापरला त्यांनी. इथं काय केलं बघा, आता नीट लक्ष द्या. इथं स्टेप थोड्या डायरेक्ट दिलेले आहेत. ए सी याचा मिड पॉईंट वापरला लागेल, ए सी या डायगोनलचा मिड पॉईंट. तर आपलं लक्ष एच्या आणि सीच्या कॉर्डिनेट्सवर असलं पाहिजे. मग आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो, एक्स कॉर्डिनेटची बेरीज. इथं कोण आहे, -2 एचा एक्स कॉर्डिनेट आणि सीचा आहे 4, म्हणजे -2 प्लस इथं यायला पाहिजे 4. एक्स कॉर्डिनेटची बेरीज भागिले 2, तर मिड पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट मिळतो. ओके. आणि वाय कॉर्डिनेटची बेरीज भागिले 2 केलं तर मिड पॉईंटचा वाय कॉर्डिनेट मिळतो. आता ए आणि सीचे वाय कॉर्डिनेट्स काय आहेत, -1 आणि बी. इथं -1 प्लस बी ठेवलं आहे बघा, /2. ओके. पुढच्या स्टेपमध्ये पहा इकडे. आता कॉर्डिनेट ऑफ मिड पॉईंट ऑफ बी डी. आता बी आणि डी या कॉर्डिनेट्सवर, बी आणि डी पॉईंटच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्यावं लागेल, बी अँड डी. परत मिड पॉईंट फॉर्म्युला आपण या बी डीसाठी वापरणार. एक्स कॉर्डिनेटची बेरीज भागिले 2, वाय कॉर्डिनेटची बेरीज भागिले 2 असं प्रकार. एक्स कॉर्डिनेट काय, बीचा ए आणि डीचा काय 1, a + 1/2. बीचा काय 0 वाय कॉर्डिनेट, तर डीचा वाय कॉर्डिनेट आहे 2, 0 प्लस इथं काय यायला पाहिजे 2/2. हे ब्लँक स्पेस कंप्लीट झाले. याचं कारण इथं आपण लिहूया मिड पॉईंट फॉर्म्युला यानुसार. ठीक. आता यापुढे आपल्याला सिम्प्लिफाय करणं खूप सोपं असणार आहे. आता फक्त इथं ॲडिशन आणि डिव्हिजन कंप्लीट करून इथल्या ब्लँक स्पेसला पूर्ण करायचं आहे. फर्स्ट ब्लँक स्पेस पहा, -2 + 4 दॅट इज 4 - 2 दॅट इज 2 होणार आहे. आणि 2/2 काय होणार आहे, 1. इथं -1 + b आहे, फक्त त्याला पॉझिटिव्ह टर्मला समोर लिहिलं आहे, b-1 असं लिहावं लागेल, होल / 2. a + 1/2 तसाच. आणि 0 + 2/2, 0 + 2 काय होणार आहे 2, आणि परत /2, 2/2 काय होणार आहे इथे 1. हे अशा पद्धतीनं इथले ब्लँक स्पेस पूर्ण झाले. मग आता परत इक्वॅलिटीचं चिन्ह आहे मध्ये, इक्वलचं चिन्ह. मग इथले कॉर्डिनेट्स आणि इथले कॉर्डिनेट सेम असणार आहेत, म्हणजे 1 = a + 1/2. हे बघा इथं लिहिलं आहे, कॉर्डिनेट्स इक्वल आहेत ना. आणि वाय कॉर्डिनेटसुद्धा इक्वल करा, b-1/2 b-1/2 = 1. इथे =1 लिहावं लागेल आपल्याला. इथं प्रिंट मिस्टेक आहे पहा, या ठिकाणी काय यायला पाहिजे, इथं प्रिंट मिस्टेक आहे, इथं यायला पाहिजे 1. हा काय वाय कॉर्डिनेट b-1/2 आणि = इथं कोण आहे 1, तर इथं 1 लिहिला. ऑन सिम्प्लिफाईंग वी गेट. आता सिम्प्लिफाय करा, 2 इकडं पाठवला, a + 1, 2 × 1 हे 2 गुणाकारात जातील, a + 1 = 2 होऊन जाईल. आणि तो +1 इकडं पाठवा, -1 होऊन जाईल, म्हणजे 2 - 1. सिम्प्लिफिकेशन लक्षात येते का, इथं लक्षात घेण्यासाठी इथं लिहून दाखवतो पहा. हा 2 इकडं पाठवला, गुणाकारात जाईल 1 सोबत, म्हणजे a + 1 = 2. Therefore a = 2 - 1 हे असा. सो इट इज 1. म्हणजे इथे येईल एची किंमत 1
आणि सेकंड सिम्प्लिफिकेशन करूया इथं दुसरं. हा 2सुद्धा इकडे पाठवा. b मायनस 1 2 इंटू 1 दॅट इज 2 आणि -1 इकडे पाठवला. सो b इक्वल्स टू 2 प्लस 1 होऊन जाईल इट इज 3. b इक्वल्स टू 3. ए आणि बीच्या किमती आपण इथं अशा पद्धतीनं फाइंड आउट केलेली ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण झाली. पुढे क्वेश्चन 3b कडे वळूया. क्वेश्चन 3b स्टार्ट करूया. इथे आपल्याला कोणतेही 2 प्रॉब्लेम सोडवायचे असतात. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. इथं थेरम दिला आहे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. इम्पॉर्टंट थेरम आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असं म्हटलं जातं याला. संबंधित आकृती अगोदर काढून घेतो मी, मग गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ अशा स्ट्रक्चरमध्ये आपण याला पूर्ण करूया. आकृती काढलेली आहे, लक्षात घ्या. एक सर्कल काढलं आहे, ज्याच्यामध्ये ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे 4ही व्हर्टायसेस या सर्कलवर आहेत, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलसुद्धा काढलेला आहे. चला तर मग गिवन वगैरे लिहून घेऊया. आपल्याला काय दिलं इथं गिवनमध्ये, की हा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक दिलेला आहे, बाकी काहीच नाही. आणि आपल्याला प्रूफ करायचं काय ते टू प्रूव्हमध्ये लिहूया. टू प्रूव्ह सिद्ध करायचं आहे काय, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी मीन्स अँगल A अँगल D आणि अँगल B अँगल C या दोघांची बेरीज सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री दाखवायची आहे. नाव प्रूफकडे लक्ष द्या. ओके, आता इथं आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरणार आहात. आर्क, लक्ष द्या, मी जे पेअर, आता मी फर्स्ट पेअर आपल्यासमोर सिद्ध करून दाखवणार आहे की अँगल ए आणि अँगल डी यांची बेरीज 180 दाखवणार आहे. सो त्यानुसार मी इथं आर्क सिलेक्ट करणार आहे. CDB, आर्क CDB इज इंटरसेप्टेड बाय अँगल CAB. ऑब्झर्व करा हे काय लिहिलं आहे मी. CAB अँगल हा जो आहे, हा अँगल CAB अँगल, या अँगलच्या मध्ये येणारा आर्क म्हणजे इंटरसेप्टेड आर्क झाला CDB. म्हणून या दोघांमध्ये, या आर्कमध्ये, मी इथं डॉटेड लाईनमध्ये दाखवतो तो आर्क तुम्हाला, हा आर्क CDB या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणून या दोघांमध्ये काय रिलेशन असेल, देअरफॉर मेजर ऑफ दॅट अँगल CAB इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, कोणता आर्क, CDB. अगेन असंच एक सेम लाईन परत मला लिहायची आहे. अल्सो आर्क, आता CDB जसा घेतला आहे आपण तशाच पद्धतीनं CDBच्या ऐवजी मी आता CAB आर्क घेणार आहे. CAB इज इंटरसेप्टेड बाय अँगल, आता पहा, ऑब्झर्व करा, मी आता आर्क कोणता दाखवत आहे तुमच्यासमोर, CAB हा आर्क बोललो मी तुमच्यासमोर. तर ह्या आर्कला कोणत्या अँगलने इंटरसेप्ट केलेला आहे, त्या अँगलचं मेजर, तो कोणता अँगल आहे इथं नावाने CDB हा अँगल आहे तो. ठीक आहे, मग तो अँगलचं नाव लिहा, अँगल CDB. देअरफॉर मग इथेही तेच रिलेशन येईल, हा आर्क आणि हा अँगल CDB यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार. मेजर ऑफ दिस अँगल CDB इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, कोणती आर्क आहे इथं, CAB आर्क आहे ही, CAB. या दोघांचं कारण काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, हे लक्षात येईल. मी इथं कारण लिहिणार नाही आहे, बट ह्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणूया आपण. दोघांचं एकच कारण आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार ही स्टेटमेंट आपण इथं लिहिलेत. मग आता या दोन्ही अँगलला ॲड करा. ॲड का, कारण की आपल्याला इथं अँगल A आणि अँगल D हे काय, CAB मीन्स अँगल Aच आहे, 3 अक्षरात लिहिलं इथं आपण, आणि CDB मीन्स अँगल D आहे. या दोघांची बेरीज 180 दाखवायची, म्हणून या दोघांना ॲड करूया. ॲडिंग
इक्वेशन 1 and 2. Therefore angle CAB plus angle CDB equals to, आता लेफ्ट हँड साईडची बेरीज दाखवली तर राईट हँड साईडची बेरीज करा. इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे, सो 1/2 कॉमन काढला बाहेर. मेजर ऑफ आर्क, कोणता आर्क आहे? CDB प्लस मेजर ऑफ आर्क, कोणता आर्क आहे? CAB. हे आपण या पद्धतीने इथं लिहिलं आहे. मग आता परत विचार करा, हे 1/2 तसाच. मेजर ऑफ आर्क CDB अँड CAB कुठं आहेत? ऑब्झर्व करा. CDB अँड CAB ह्या दोन आर्क जर तुम्ही ऑब्झर्व केले डायग्राममध्ये तर ते पूर्ण सर्कल कंप्लीट करतात. सो त्यांची दोघांची ॲडिशन काय येणार आहे? कंप्लीट सर्कल. सो इट इज 1/2 इंटू 360 कंप्लीट सर्कलचं मेजर. सो कॅन्सलेशन्स केला तर इथं येतो 180. देअरफॉर आपण इथं काय सिद्ध केलं? अँगल ए हा CAB मीन्स अँगल ए प्लस CDB मीन्स अँगल डी इक्वल्स टू 180 प्रूव्ह केलं आपण. आता उरलेली ही राहिली पेअर अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180. मग या पेअरला सुद्धा आपण याच पद्धतीनं प्रूव्ह करू शकतो. सो इथं फक्त लिहायचं आहे सिमिलरली वी कॅन prove angle B plus angle C equals to 180 degree. Hence, the theorem is proved. Hence, the theorem is proved. अशा पद्धतीनं हा थेरम इथं पूर्ण होतो. पुढे दुसऱ्या प्रॉब्लेमकडे वळूया. पुढील 2 नंबरचा प्रॉब्लेम पहा. इन अ ट्रॅपेझियम ABCD, AB is parallel to DC, डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. आकृतीमध्ये सर्व काही दिसतंय आपल्याला. AB इज 20. हां, आपल्याला काही मेजरमेंट दिलेत. AB साईडचं मेजरमेंट 20 दिलेलं आहे. DC याचं दिलेलं आहे 6. OB O to B याचं दिलेलं आहे 15 आणि OD काढायला सांगितलेलं आहे फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आन्सर खूप सोपा प्रॉब्लेम आहे हा. सिन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज ट्रॅपेझियम दिला आणि सोबत दिलं पण की कोणती साईड पॅरल आहेत. अपोजिट साईडची एक जोडी पॅरल असते ना. देअरफॉर AB इज पॅरल टू DC. दोन समांतर रेषा झाल्या त्यांच्या. कन्सिडरिंग, पुढे काय करूया? दोन समांतर रेषांची एक छेदिका कन्सिडर करूया आपण इथं. कन्सिडरिंग BD इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ AB अँड DC, जे की हे दोन पॅरल लाईन आहेत ना, यांची एक छेदिका कन्सिडर केली आपण. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे अँगल्स पहा. इथं दाखवतो आकृतीमध्ये बघा. हे दोन अँगल ऑब्झर्व करा. ही आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. देअरफॉर अँगल CDO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABO. याचं कारण होईल अल्टरनेट अँगल्स. ठीक. मग आता हे दोन कॉन्ग्रुएंट झाले. मग आता याला सपोज आपण इक्वेशन 1 कॉल करूया पुढे मेन्शन करण्यासाठी. सो मग आता येतो मी आपण ट्रायंगल्समध्ये पहा. इन ट्रायंगल CDO अँड ट्रायंगल CDO घेतला तर ABO घेऊया. हे दोन ट्रायंगल्स ऑब्झर्व करा. मी ट्रायंगल कोणते घेतलेत ते. डायग्रामकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सगळं हे क्लिअर होत जाईल. हे दोन ट्रायंगल घेतले. या ट्रायंगल्समध्ये आता पहा मी पेअर लिहितो. हे एक लिहिला CDO, अँगलची पेअर लिहितो एक ABO. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत कारण सिन्स इक्वेशन 1 राईट. अँड आणखीन एक पेअर लिहितो पहा. अँगल COD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AOB. याचं कारण आहे ऑपोजिट अँगल्स. झालं ना. मग हे विरुद्ध कोण आहेत? COD अँड AOB. देअरफॉर ट्रायंगल CDO इज सिमिलर टू ट्रायंगल ABO बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. करेक्ट. टेस्ट कंप्लीट झाल्यावर याच्या करस्पॉन्डिंग साईड्स लिहून घेऊया. सो CD फर्स्ट 2 लेटर्स घ्या. इथले फर्स्ट 2 लेटर घ्या AB. अँड
लास्ट 2 लेटर्स घ्या, DO अँड BO. ठीक आहे. याचं कारण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. मग आता पुटिंग गिवन व्हॅल्यूज दिलेल्या किमती ठेवा. CD काय दिला आहे चेक करू शकता, डायग्राममध्ये पण लिहिलं आहे मी, 6 आहे. AB दिलेला आहे 20 इक्वल्स टू DO दिलेला आहे का नाही काढायला सांगितलं आहे. BO दिलेला आहे पहा, इट इज 15. याचं कारण काय, पुटिंग गिवन व्हॅल्यूज इज इट ओके. सो DO इक्वल्स टू हे 15 इकडे पाठवा, 6 इंटू 15 डिवायडेड बाय 20. कॅन्सलेशन्स कवर करा. 5चा भाग दिला इथं पण, 5 × 20, 5 × 3 15. पुन्हा इथं 3 18 भागिले 4, किंवा इथं परत सिम्प्लिफाय करू शकता तुम्हाला जसं योग्य वाटते तसं. 2चा भाग दिला तर इथं 3. ठीक आहे. 3 × 3 9 बाय 2 इट इज 4.5. मीन्स अशा पद्धतीनं आपण DOची किंमत इथं फाइंड आउट केलेली आहे. 4.5 सेंटीमीटर वगैरे आहे का चेक करत राहा फक्त. मी मागेच तुम्हाला सांगलं होतं एका पेपरमध्ये की जॉमेट्रीचा पेपर असताना युनिटकडे, एरिया असेल तर व्हॉल्यूम असू शकते, अशा प्रॉपर युनिट सेंटीमीटर मीटरकडे लक्ष द्यायचं. जेव्हा आपण फायनल आन्सर लिहितो त्यावेळेस ही गोष्ट आठवणीनं लक्षात घ्यायची आपण की इथं युनिट आहे का कोणतं, सेंटीमीटर मीटर वगैरे ते लिहायचं. ठीक आहे. क्वेश्चन 3B मधील थर्ड प्रॉब्लेम पाहूया. इथं आपल्याला ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल PMN हे सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल PQRचे तिन्ही साईड म्हणजे PQ 4 सेंटीमीटर, QR 5 सेंटीमीटर आणि PR 6 सेंटीमीटर दिलेले आहेत. तर कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं आहे ट्रायंगल PQR आणि PMN दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेत आणि त्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात 2 प्रकार असतात कन्स्ट्रक्शन करण्याचे. त्याच्यात अगोदर आपल्याला ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे की दोन्ही ट्रायंगलमध्ये एक पॉईंट कॉमन आहे का अथवा नाही. म्हणजे जर पॉईंट कॉमन असेल तर दोन्ही ट्रायंगल हे ओव्हरलॅपिंग ट्रायंगल येतात, म्हणजे एकमेकावर येतात, अटॅच येतात. आणि जर पॉईंट कॉमन नसेल तर दोन्ही ट्रायंगल वेगवेगळे कन्स्ट्रक्ट करावे लागतात. मग इथं पॉईंट P हा कॉमन पॉईंट आहे म्हणून हे दोन्ही ट्रायंगल एकमेकाला अटॅच असणार आहेत. सुरुवात करूया कन्स्ट्रक्शनला. अगोदर ट्रायंगल PQR काढून घेऊया ज्याचे तिन्ही साईड आपल्याला इथं दिलेले आहेत. अगोदर ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करूया. त्यातील एक साईड PR जी 6 सेंटीमीटरची आहे ती अगोदर काढून घेतो. ती साईड PR काढली आणि मग बाकीच्या 2 साईड म्हणजे PQ आणि QR ज्या 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटरच्या दिलेल्या आहेत ते काढूया. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन मी साईड PQ काढत आहे. PQ म्हणल्यावर P वर स्टीलचं टोक ठेवून आपल्याला 4 सेंटीमीटर अंतराची मार्क करायची, अशी खूण करून घ्यायची आहे. आणि आता QR 5 सेंटीमीटर दिलंय तर 5 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊन 5 सेंटीमीटर साईड असणारी QR म्हणजे R वर ठेवून आपल्याला त्या अगोदरच्या जे मार्क होतं त्याला क्रॉस बनवून घ्यायचा आहे. जो क्रॉस तयार झाला इथं तो पॉईंट असेल PQR आणि हे तिन्ही पॉईंट आता एकमेकाला जोडून घ्यायचेत. म्हणजे मी हा RQ सेगमेंट काढून घेतोय आणि PQ सुद्धा, म्हणजे हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झाला. इथं ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्शन पूर्ण होते याचं. आता ट्रायंगल PMN काढायचा आहे आपल्याला. आता या मेथडकडे लक्ष द्या. जो कॉमन व्हर्टेक्स आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये, मी सुरुवातीला सांगले P हा कॉमन व्हर्टेक्स आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये. त्या कॉमन व्हर्टेक्सवर अंदाजे अंतरानं अंदाजा मापाचा एक लघुकोन काढून घ्यायचा आहे. त्याच व्हर्टेक्सवर काढा जो व्हर्टेक्स कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलवर. डाऊनवर्ड डायरेक्शनला मी असा एक लघुकोन काढून घेतलाय. म्हणजे इथं कोन जो बनला ना तो लघुकोन असला पाहिजे. 40-45च्या मापाचा असावा अशा अंदाजानं तुम्ही तो काढून घ्यायचा आहे. आणि हा जो रे आता आपण काढलाय या रेवर जो रेशो आपल्याला दिलाय त्याने, रेशो काय दिलाय बघा आपल्याला, PR/PN दिलेला आहे 3:5. त्यातील मोठा जो अंक आहे, कोणता मोठा अंक आहे 5, तर 5 मार्क करून घ्यायचे त्याच्यावर आपल्याला. म्हणजे हा जो रे काढलाय आपण खालच्या दिशेला याच्यावर 5 खुणा बनवून घ्यायच्यात.
तर लक्षात येते पहा, इथं मी P वर सिल्स रोग ठेवले आणि अशी एक खूण बनवली. पुन्हा तेच अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही. परत पुढच्या त्या मार्कवर कंपोस्ट ठेवून पुढे मार्क भरून घ्यायचा. अशा पद्धतीनं 5 मार्क भरून घ्यायचे आपल्याला इथं. आणि हा शेवटचा, याला नाव देऊया. P पॉईंट पासून बोलले P1, P2, P3, P4 आणि P5. आता परत एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला. जो ट्रायंगल आपण आता काढलाय अगोदर, आपण ट्रायंगल PQ कन्स्ट्रक्ट करून घेतलेला आहे सुरुवातीला. आता आपल्याला काढायचा PMN. मग जो आता त्रिकोण काढायचा आहे तो PQR पेक्षा लहान आहे अथवा मोठा आहे हे ठरवून घ्यायचं आपल्याला अगोदर. मग ते कशाहून ठरवायचंय? दिलेल्या रेशोला ऑब्झर्व करा. PR बाय PN हा रेशो दिलाय 3:5. मग PR साईडला 3 अंक दिलेला आहे रेशोमध्ये आणि PN साईडला 5 अंक दिलेला आहे. म्हणजे PN ही साईड कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे? PMN या त्रिकोणाची बाजू आहे आणि त्या बाजूचा रेशोमधील मोठा अंक येतो म्हणून हा त्रिकोण मोठा असणार आहे. मोठा त्रिकोण असेल तर जे आपण इथं 5 मार्क केले होते त्यातील छोटा मार्क त्या बेस लाईनच्या उरलेल्या व्हर्टेक्सला जोडायचा आहे. लक्षात घ्या, ही ट्रिक मी अगोदरही मागे एका पेपरमध्ये तुम्हाला सांगितली होती. मोठा त्रिकोण काढायचा असेल ना तर छोटा मार्क. आता छोटा मार्क म्हणजे कोण? इथं 3 आणि 5 जे अंक दिलेत, 3 मीन्स P3 आणि 5 मीन्स P5 हे 2 मार्क असतात. हा छोटा मार्क. मोठा त्रिकोण काढायचा असेल तर छोटा मार्क जोडणे कोणाला? बेस लाईनच्या रिमेनिंग व्हर्टेक्सला. म्हणजे P3 जोडायचा आहे मला R या पॉइंटला. हा P3 इथं आपण जोडून घेऊया. लक्षात घ्या, मोठा त्रिकोण काढायचा असेल तर छोटा मार्क जोडणे आणि छोटा त्रिकोण काढायचा असेल तर मोठा मार्क जोडणे. हा जोडला R पॉइंट सोबत. मग आता P3 वर जो अँगल तयार झालाय तो अँगल P5 वर कन्स्ट्रक्ट करायचा आहे, कॉन्ग्रुएंट अँगल. मग P3 वरचा अँगल आपण इथं काढून घेऊया. P3 वरचा अँगलचा मी एक आर्क बनवला अँगलवर. तोच आर्क कमी जास्त होऊ द्यायचा नाही आणि P5 वर ठेवायचा. आर्क तसाच बनवायचा आणि परत आता हे अगोदर P3 वर बनवलेल्या अँगलचा जो आर्क आहे त्या आर्कची लेंथ कंपासमध्ये पकडायची आहे आणि मग ती ही लेंथ इथं जी मी पकडली ना आता इथं, ही तशीच इथं आता या आर्कवर मार्क करून घ्यायची आणि तो जो आता मार्क तयार केलाय आपण, हा क्रॉसचं चिन्ह या P5 सोबत जोडून घ्यायचंय. थोडंसं पुढे जाऊ द्या त्याला. आणि ही जी बेस लाईन आहे, ह्या आता जे काढलेला आपण सेगमेंट आहे P5 पासून, याला इंटरसेक्ट होईल असं बेस लाईन पुढे वाढून घ्यायची. जिथं इंटरसेक्ट झाला तिथं R चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स असेल बघा. PQR चा करस्पॉन्डिंग कोण येईल? PQR चा PMN येईल पहा. सो इथं येईल पॉइंट N. व्हर्टेक्स चेक करू शकता, करस्पॉन्डन्स आहे तुम्हाला इथं माहित आहे. R चा कोण आहे? N. सो R चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स इथं द्यायचा, नाव N. आता एक लास्ट स्टेप राहिली. पॉइंट R वर जो अँगल आहे तो पॉइंट N वर काढायचा आपल्याला आता. सो परत कॉन्ग्रुएंट अँगलचं कन्स्ट्रक्शन करायचंय. R वर कंपासचं टोक ठेवून त्या अँगलवर आर्क बनवून घ्या. तोच आर्क आता पॉइंट N वर बनवून घ्यायचा. आता या आर्कची लेंथ कंपासमध्ये पकडायची आहे, कंपासचं टोक आणि पेन्सिल टोक यामध्ये, आणि तेच अंतर आता इथं तयार केलेल्या आर्कवर मार्क करायचं. इथं क्रॉस बनवून घ्यायचा आहे. तो क्रॉस पॉइंट N सोबत जोडून घ्यायचा. या पद्धतीनं. आणि आता ही जी आपण लाईन आता N पॉइंट पासून काढलेली आहे, ह्या रेषेला हा PQ सेगमेंट एक्सटेंड करून इंटरसेक्ट करायचा आहे. याला वाढून घ्यायचं पुढे, जेणेकरून त्या आता N पॉइंट म्हणून काढलेल्या या लाईनला ती इंटरसेक्ट करेल. जिथे इंटरसेक्ट करेल तिथं
क्यूचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स बनेल. क्यूचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोण आहे? यम. अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन इथं पूर्ण होत आहे. पुढील 4 नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. काय दिले इथे आपल्याला? 2 व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल आर 1,2 अँड 3,5 अँड इट्स सेंट्रॉइड इज द ओरिजिन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ थर्ड व्हर्टेक्स. तिसऱ्या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला आणि सेंट्रॉइड दिलेला आहे ओरिजिन म्हणून. सेंट्रॉइड म्हटल्यावर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे इथं सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ज्या थर्ड व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायला सांगितले त्याला आपण कन्सिडर करूया. सुरुवात इथूनच करतो मी. लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ third vertex be x3, y3. थर्ड वर्टेक्स म्हणून मी त्याला x3 आणि y3 नाव दिलं आहे. आणि जे पहिले 2 व्हर्टायसेस दिलेत त्यांना डिक्लेअर करूया आपण. अँड जो पहिला व्हर्टेक्स दिला 1,2 त्याला डिक्लेअर करूया x1 y1, जो दुसरा दिला आहे 3,5 त्याला डिक्लेअर करूया आपण x2 y2 सेकंड व्हर्टेक्स म्हणून. ओके. अँड सेंट्रॉइड दिला आपल्याला 0,0 मीन्स ओरिजिनवर आहे. अँड दी कोऑर्डिनेट्स ऑफ, मी डाटा लिहितो आहे फक्त, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड काय दिलेत ते 0,0. यूजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहीत असावा. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इक्वल्स टू काय फॉर्म्युला बनतो पाहायचा, x1 plus x2 plus x3 होल डिवायडेड बाय 3 x कोऑर्डिनेट आणि y1 plus y2 plus y3 होल डिवायडेड बाय 3 हा आहे फॉर्म्युला त्याचा. मग इथं कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आपल्याला दिलेत बघा 0,0 मी वरती लिहिलेत. इक्वल्स टू, आता ठेवा इथं किमती, x1 plus x2 plus x3. x1 प्लस x2 काय आहेत माहीत आपल्याला. x1 आहे 2 वरती सगळं डिक्लेरेशन दिलं आहे आपण सुरुवातीला. प्लस x2 कोण आहे 3 आणि x3 माहीत नाही तो काढायचा तसा ठेवला होल डिवायडेड बाय 3. आणि इथं y1 फक्त एक किमती ठेवताना काळजी घ्यायची की आपण प्रॉपर व्हॅल्यूज लिहित आहोत का, त्याच्यात गोंधळ होऊ नये की दुसरी आपणच व्हॅल्यू लिहून टाकली व x1 लिहायला होतो आणि y1 लिहून टाकला असं होऊ नये. याकडे थोडीशी काळजी घ्यायची. नजर चुकीनं तसं होऊ शकते काही वेळेस. आता पुढे काय करूया मग आता इक्वेलिटी मेंटेन करा. देअरफॉर इथं ॲडिशन कंप्लीट करून घेऊया. 1 + 3 + x3 डिवायडेड बाय 3. 1 + 3 इट इज 4 प्लस हा x3 डिवायडेड बाय 3 इक्वल टू कोण असणार आहे 0. एक्स कोऑर्डिनेट 0 दिला. अँड इथं सुद्धा 2 + 5 7 प्लस y3 डिवायडेड बाय 3 इक्वल टू हा y कोऑर्डिनेटसुद्धा काय 0 आहे. मग इथं परत सिम्प्लिफाय करा. फायनल स्टेप आता लक्षात घ्या. हे 3 इकडे पाठवला 3 × 0, इथलाही 3 इकडे पाठवला 3 × 0, 0 होऊन जातील. 4 प्लस x3 इक्वल टू 0 अँड 7 प्लस y3 इक्वल टू 0. देअरफॉर 4 इकडे पाठवा, x3 इक्वल टू -4 होईल अँड 7 इकडे पाठवा, y3 इक्वल टू -7 होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण थर्ड वर्टेक्स फाइंड आउट केलेला आहे x3 आणि y3 दॅट इज -4 अँड -7. शेवटला आपण वर्डिंगमध्ये तसं आन्सर लिहून घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ थर्ड वर्टेक्स काय आलेत -4, -7. क्वेश्चन 4 मधील फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. फाइंड द टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इफ पॉईंट्स ABCD आर जॉईनड सिरियली. इथं 4 पॉईंट्स दिले, त्यांचे कोऑर्डिनेट्ससुद्धा दिलेले आहेत आणि ते 4 पॉईंट्स सिरियली जॉईन केल्यावर जो क्वाड्रिलॅटरल बनेल त्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे.
चला तर मग सुरुवात करूया. आता इथं आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत आणि क्वाड्रिलॅटरलचा टाईप ओळखायला सांगितला, म्हणून आपण त्या क्वाड्रिलॅटरलच्या प्रत्येक साईडची लेंथ फाइंड करूया आणि लेंथवरून विचार करूया की तो कोणत्या प्रकारचा बनेल. तो समजा की सगळ्या बाजू इक्वल लेंथच्या आल्या तर आपण त्याला रोम्बस म्हणू शकतो आणि किंवा स्क्वेअर म्हणू शकतो. अपोजिट साईड जर कॉन्ग्रुएंट आल्या तर आपण रेक्टँगल किंवा पॅरलेलोग्राम म्हणू शकतो. आता ते चेक करूया. सुरुवातीला सगळ्यांच्या अगोदर लेंथ फाइंड करूया. गिवन पॉईंट्स लिहून घेऊया अगोदर. ए पॉईंट दिलेला आहे बघा -4 -2, बी दिलेला आहे -3 -7, सी दिलेला आहे 3 -2 अँड डी पॉईंट दिलेला आहे 2, 3. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, अगोदर डिस्टन्स फॉर्म्युला मी लिहून घेतो इथं. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. काय डिस्टन्स फॉर्म्युला? जर 2 पॉईंट असतील, 2 पॉईंट मी जनरलमध्ये लिहितो अगोदर. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स x1 y1 x2 y2 काय येणार आहे ते डिस्टन्स? x1 मायनस x2 होल स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 होल स्क्वेअर. हे अशा पद्धतीनं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला जातो. मग आपण डिस्टन्स काढूया. हा फॉर्म्युला वापरून ए बी या 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स काढूया. आता ए बी या 2 पॉईंटवर डिस्टन्स काढताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे ए आणि बीच्या कॉर्डिनेट्सवर. ए आणि बीचे कॉर्डिनेट्स लक्षात घ्या. काय बनणार आहेत पहा. एक्स कॉर्डिनेट, ए आणि बीचे एक्स कॉर्डिनेट पहा -4 आणि -3 आहेत. सो -4 -3 म्हणजे +3 बनेल आणि वाय कॉर्डिनेट -2 -+7 बनेल इथं सुद्धा. हे सिम्प्लिफाईड करा. पुढे काय होईल पहा. 3 -4 -1 स्क्वेअर होईल, -1चा स्क्वेअर प्लस 2 -7 -2 5 होईल, 5 स्क्वेअर. परत सिम्प्लिफाय करूया. लास्ट 1 -1चा स्क्वेअर 1 होईल प्लस हे 25 इट इज √26. ए बीची किंमत मिळाली आपल्याला. त्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. नाव आता बी सी काढा. बी आणि सी पॉईंटचे कॉर्डिनेट्सवर लक्ष द्यायचं आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. बी आणि सी -3 होल स्क्वेअर प्लस -7 वाय कॉर्डिनेट घेतोय मी. -7 +2 होऊन जाईल तिथे होल स्क्वेअर. -3 -6 होईल हे. -3 -6 स्क्वेअर प्लस 2 -7 दॅट इज -5 स्क्वेअर. आणि इथं सिम्प्लिफाय केल्यावर 36 + 25 इट इज √61. इक्वेशन 2 म्हणूया याला. लाईकवाईज आता बी सी केलं तसं सी डी तिसरी साईड. अगेन डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतोय आपण. सी आणि डीचे कॉर्डिनेट्स लक्षात घ्यायचे तिथं. 3 - 2 होल स्क्वेअर राईट प्लस -2 -3 होल स्क्वेअर. काय बनेल पहा इथे. 3 - 2 दॅट इज 1 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर which is again equals to it is 1 + 25. ठीक आहे. आणि याची किंमत फायनली कॅल्क्युलेट केली तर √26. याला इक्वेशन 3 म्हणा. अँड फायनल आता आपण
शेवटची साईड काढून घेऊया, दॅट इज ए डी बनेल, राईट. इथंही फायनली डिस्टन्स फॉर्म्युला वापरून घेऊया, दॅट इज ए डी म्हणल्यावर ए आणि डीचे कॉर्डिनेट्स लक्षात घ्या, -4 -2 होल स्क्वेअर प्लस -2 -3 होल स्क्वेअर. काय होईल पहा इथे आता, -2 -4 दॅट इज -6 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर. Yes, and 36 plus 25, it is √61. इक्वेशन नंबर 4. आता इथं 4 इक्वेशन आपण फाइंड आउट केलेत पहा, म्हणजे 4 साईडच्या लेंथ फाइंड आउट केल्यात. तर ऑब्झर्व करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3ला √26 म्हणजे ए बी साईडची लेंथ आणि सी डी साईडची लेंथ सेम आहे. From equation 1 and equation 2 we can state AB equals to CD, and from equation 3 and equation 4 we can state BC equals to AD. याचा अर्थ काय झाला पहा, हे अपोजिट साईड आहेत. therefore opposite sides of the quadrilateral ABCD are congruent. अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट आल्या. आता अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असणारा क्वाड्रिलॅटरल कोणत्या प्रकारचा असतो, देअरफॉर द क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल और पॅरललोग्राम. एक तो रेक्टँगल असला पाहिजे, एक तर पॅरलोग्राम असला पाहिजे. मग आता या दोघांपैकी एक आपल्याला निश्चित करायचं की तो रेक्टँगल आहे की पॅरलोग्राम आहे. मग यासाठी आपण त्याचे आता डायगोनल्स फाइंड करूया. आता डायगोनल काय बनणार आहे, ABCD म्हणल्यावर AC आणि BD हे डायगोनल बनणार आहेत. नंबर आता आपण मग डायगोनल काढूया. तर AC पुन्हा डिस्टन्स फॉर्म्युलानं फाइंड आउट करूया. ए आणि सीची कॉर्डिनेट्स माहीत आहेत आपल्याला, -4 -2 आणि 3 -2. -3 +2 होऊन जाईल इथे हा. सो इथे येईल पहा -7 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर आणि परत ही किती बनणार आहे पहा, 49 + 0 दॅट इज √49 होऊन जाईल, अँड इट इज 7. आता AC डायगोनल भेटला आपल्याला. त्याच प्रकारे आपण आता काढून घेऊया BD डायगोनल, राईट. B आणि Dचे कॉर्डिनेट्स लक्ष द्यायचं, -3 -7 अँड 2 3. BD -3 -2 होल स्क्वेअर प्लस -7 -3 होल स्क्वेअर -5 स्क्वेअर प्लस -10 स्क्वेअर. 25 + 100 इट इज √125. हे BD या डायगोनलची व्हॅल्यू मिळालेली आहे. बट इथं लक्षात आलं तर हे दोन्ही डायगोनल कॉन्ग्रुएंट नाही आलेत. देअरफॉर डायगोनल AC is not equal in length, that is with diagonal BD दोन्ही इक्वल नाही आलेत. आता लक्षात घेता आहे का, रेक्टँगलचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला हे डिसाईड झालं होतं की ABCD हा रेक्टँगल किंवा पॅरलोग्राम आहे. मग आपण हे डिसाईड करणं होतं की एक तो रेक्टँगल आहे की पॅरलोग्राम आहे, हे डिसाईड करणं बाकी होतं. मग त्यासाठी आपण डायगोनलचा विचार केला. जर डायगोनल कॉन्ग्रुएंट आले असते ना तर रेक्टँगल असला असता तो क्वाड्रिलॅटरल. जर डायगोनल कॉन्ग्रुएंट नाही आले तर तो पॅरलोग्राम आहे.
पॅरलोग्रामचे डायगोनल्स हे कॉंग्रुएंट नसतात. इथं डायगोनल कॉंग्रुएंट नाही आलेत, म्हणून देअरफॉर द क्वाड्रिलॅटरल ABCD इज काय असला पाहिजे तो, रेक्टँगल की पॅरलोग्राम? तर पॅरलोग्राम. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 4 मधील सेकंड प्रॉब्लेम पाहूया. सेगमेंट AB इज डायमीटर ऑफ सर्कल. AB ही डायमीटर दिलेली आहे. AC एक कॉर्ड आहे अँड सेकंड थ्रू पॉईंट P पॅरलल टू सेगमेंट AC इंटरसेक्ट द टँजंट ड्रॉन ॲट C इन D. ओके, ही एक टँजंट दिली आहे C या पॉईंटवर आणि त्या टँजंटला P पॉईंटमधून जाणारी एक सेकंड D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते असं सांगितलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट द लाईन BD, ही जी BD लाईन आहे ही टँजंट आहे सर्कलला, हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता इथं लक्ष द्या, आपल्याला गिवनमध्ये काय दिलं आहे ते लक्षात घ्या. अगोदर AB हा डायमीटर दिला आहे बघा. सेगमेंट AB इज डायमीटर. डायमीटर आहे म्हणजे हे A आणि B पॉईंट कुठं असतील? आर पॉईंट्स ऑन सर्कल. कशावरचे पॉईंट असतील? हे सर्कलवरचे पॉईंट असतील. ठीक आहे. मग पुढे आता ह्या गोष्टीकडे लक्ष द्या बरं. A आणि B दोन्ही पॉईंट सर्कलवर आहेत, हे क्लिअर लिहिलं इथं मी. यापुढे काय विचार करूया पहा आपण. त्यांनी गिवनमध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट दिली की कॉर्ड AB आणि ही जी सेकंड आहे PD ही एकमेकाला पॅरलल आहेत. ठीक आहे. बघा मी पुढचा विचार कसा करतो ते. सिन्स AC is parallel to PD, this is given, and considering CP is there, transversal, therefore दोन अँगल पहा मी कोणते लिहितो. ACP इज कॉंग्रुएंट टू अँगल CPD. अल्टरनेट अँगल्स हे विक्रम कोण झाले एक. याला इक्वेशन 1 म्हणतो मी. आता आपण एका त्रिकोणाचा विचार करूया. आता लक्ष द्या. इन ट्रायंगल APC या त्रिकोणामध्ये थोड्या वेळात तुम्हाला कळेल की इक्वेशन 1, 2चा यूज मी कसा करणार आहे ते. इन ट्रायंगल APC दॅट PA इक्वल्स टू PC दॅट इज रेडाय. ओके, म्हणजे दोन बाजू समान झाल्या त्या त्रिकोणाच्या, म्हणजे तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे. म्हणून त्यासमोरील कोणसुद्धा म्हणजे PA या साईडच्या समोरचा अँगल, PA या साईडच्या समोरचा अँगल ACP आणि PC या साईडच्या समोरचा अँगल, PC या साईडच्या समोरचा अँगल बनेल बघा अँगल CAP. आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. यानुसार हे स्टेटमेंट दिलं आहे. याला इक्वेशन 3 म्हणूया आपण. आता तिन्ही इक्वेशनचा विचार करा एकदाच. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. इक्वेशन 1, 2, 3चा विचार करा. 1 टाईम विचार करायचा आहे पहा. ACP इक्वेशन 1मध्ये आहे पहा, इथं मी दाखवेल तुम्हाला. हा ACP इक्वेशन 1मध्ये आहे आणि CAP इक्वेशन 2मध्ये आहे. ACP आणि CAP इक्वल आहेत, म्हणजे इक्वेशन 1 आणि 2ची लेफ्ट हँड साईड बघा, ही ACP आणि CAP इक्वल आहे, तर राईट हँड साईडसुद्धा सेम असायला पाहिजे. सो आय कॅन राईट अँगल राईट हँड साईड कोण आहे बघा, CPD इज कॉंग्रुएंट टू इथला राईट हँड साईड इक्वेशन 2चा कोण आहे अँगल DPB. याला इक्वेशन 4 म्हणा. परत आता विचार करूया आपण पहा. आता मी सुरुवात करतो. इन ट्रायंगल CPD अँड ट्रायंगल BPD
हे 2 त्रिकोण घेतलेत मी, घेतानाच करस्पॉन्डिंग व्हर्टायसेसनुसार घेतलेले आहेत. सेगमेंट CP फर्स्ट 2 लेटर बघा इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BP. याचं कारण सांगू शकता आपण, रेड आय होईल, चेकआउट करा आकृतीमध्ये. अँगल CPD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPD BPD. याचं कारण चेक करा, इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण हे सिद्ध केलं आहे अगोदर. इथं हे काय BPD DPB एकच अँगल होतो. इक्वेशन 4 मध्ये आपण ही पेअर अँगलची कॉन्ग्रुएंट दाखवलेली आहे. आणि ही एक लिहितो सेगमेंट, लास्ट 2 लेटर लिहा, PD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PD. ओके, हे काय झालं, कॉमन साइड. देअरफॉर ट्रायंगल CPD is congruent to triangle BPD. हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, त्याचे करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट होतील. आता मी लिहितो ती पेअर पहा, लक्षात घ्या. देअरफॉर अँगल PCD अँड अँगल PBD हे 2 काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कारण बट एक आपल्याला टँजंट दिली बघा, क्वेश्चनमध्ये सांगलं आहे की CD ही एक टँजंट आहे म्हणून. ठीक आहे, बट PC इज अ रेडियस अँड CD इज अ टँजंट. एक टँजंट आहे आणि एक रेडियस आहे, म्हणून टँजंट थिअरमनुसार ही PC लाईन या CDला परपेंडिक्युलर पडेल, कारण याचा आहे टँजंट थिअरम. रेडियस टँजंट प्रॉपर्टीसुद्धा म्हणू शकता आपण त्याला. देअरफॉर अँगल, मग आता PC हा CDला लंब पडतो, कारण की रेडियस आणि त्यांनी सांगले की CD हे टँजंट आहे म्हणून तिथं तयार झाला अँगल, म्हणजे PCD अँगल कितीचा बनेल, 90 डिग्रीचा बनेल. ठीक. आता एका थेरमनुसार आपण हा अँगल PBD 90 डिग्रीचा दाखवलेला आहे. युजिंग अ थेरम, तो थेरम कोणता आहे, मी मुद्दाम त्याचं स्टेटमेंट लिहितो. पुस्तकामध्ये तुम्ही पेज नंबर 52वर त्याचं स्टेटमेंट पाहू शकता, जे की कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम म्हणून लिहून आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. हे एक स्टेटमेंट आहे एका थेरमचं. जी लाईन रेडियसला लंब असते आणि ती पण कुठं, रेडियसच्या अशा पॉईंटवर की जो पॉईंट सर्कलवर आहे, ती लाईन सर्कलला टँजंट असते. मग आपण इथं सिद्धच ते केलं बघा, 90 डिग्रीचा आहे. याचा अर्थ काय, देअरफॉर ती डायग्रामला पाहिलं तर तुम्ही, ही PB ही रेडियस आहे आणि रेडियसचा पॉईंट B हा सर्कलवर आहे आणि त्या B पॉईंटवर एक लाईन आहे, जी की लाईन BD दिसते इथं तुम्हाला, आणि ती 90चा कोन बनवते, म्हणजे PB ही लाईन यांना परपेंडिक्युलर आहे, म्हणून ती लाईन इथं काय असायला पाहिजे, टँजंट असायला पाहिजे. दॅट इज लाईन DB इज परपेंडिक्युलर टू रेडियस PB. देअरफॉर ह्या वरच्या थेरमनुसार ही लाईन काय असायला पाहिजे, लाईन BD म्हणा अथवा DB म्हणा इज टँजंट टू सर्कल. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 4 मधील तिसरा प्रॉब्लेम पाहूया. काय म्हणतो प्रॉब्लेम, विचारात घ्या. द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इंटरसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल, then prove that the sum of squares of opposite side is equal. ओके, ठीक आहे. चला, यासाठी आपण जी कंडिशन आपल्याला इथं सांगली आहे त्यानुसार आकृती अगोदर काढून घेऊया आणि त्या आकृतीला पाहून आपण मग आन्सरची दिशा ठरवूया. ठीक आहे, चला, अगोदर मी आकृती इथं काढून घेतो. हा मी एक क्वाड्रिलॅटरल इथं काढून घेतला आहे. असा विशिष्ट असा आकार नाही आहे, म्हणजे हा रेक्टँगल नाही, पॅरलोग्राम नाही, स्क्वेअर नाही आहे, रोम्बस नाही, काहीच नाही. आपल्याला जस्ट क्वाड्रिलॅटरल सांगितलं होतं म्हणून असं सहजतेनं आपण एक क्वाड्रिलॅटरल काढला आहे.
त्याला नाव देऊया ABCD. पुढे काय सांगितलं आहे की त्याचे डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट करतात काटकोनामध्ये म्हणे. आता आपण इथं परफेक्शन येणार नाही आहे, आपण रफ आकृती काढतो आहे. आणि हे डायगोनल AC आणि हा BD एक मी इथं काढला आहे. तर हे इथं एकमेकाला M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात असं गृहीत धरूया आणि इथं 90चा कोन बनतो, म्हणजे ते काटकोनात एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत. ही झाली ती आकृती. तर आपल्याला इथं सिद्ध काय करायचं आहे, मग आता मी तसं लिहून घेतो. इथं गिवन वगैरे लिहूया आपण, थेरम टाईप आन्सर लिहूया याचं. क्वाड्रिलॅटरल इन क्वाड्रिलॅटरल ABCD diagonals AC and BD intersect at right angle at point M. M या ठिकाणी काटकोनामध्ये ते एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत. हे गिवनमध्ये लिहिलं मी. आता टू प्रूव्ह, मला सिद्ध काय करायचं आहे. प्रूव्ह दॅटच्या पुढे वाचा. दी सम ऑफ स्क्वेअर ऑफ अपोजिट साईड. अपोजिट साईड दिसतात तुम्हाला. ही ABची अपोजिट साईड कोणती आहे, CD. त्यांच्या स्क्वेअरची सम ही इक्वल असायला पाहिजे कोणाला, दुसऱ्या अपोजिट साईडच्या पेअरला. मीन्स AD आणि BC यांच्याही स्क्वेअरची सम हे आपल्याला इथं इक्वल दाखवायचं आहे. ठीक आहे, चला तर मग प्रूफचा विचार करूया. आता गिवनचा जो पार्ट दिला होता की ते दोन्ही डायगोनल एकमेकाला M पॉईंटमध्ये काटकोनामध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणून गिवनची सुरुवात म्हणजे प्रूफची सुरुवात मी तिथून करत आहे. सिन्स डायगोनल AC and BD intersects at right angle at point M, therefore तिथला प्रत्येक कोन, हे चारही ठिकाणी बनलेले सगळे कोन कितीचे असतील, therefore अँगल म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्टच लिहूया. therefore इथं बनलेले हे जे त्रिकोण तयार झाले, चार त्रिकोण, therefore ट्रायंगल AMD DMC BMC AMB आर राईट अँगल ट्रायंगल्स. हे काटकोन त्रिकोण झाले सगळे. मग काटकोन त्रिकोण म्हणल्यावर इथं पायथागोरस थेरम आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरता येतील. पायथागोरस थेरम का वापरतो मी, जे मला प्रूफ करायचं आहे AB ला स्क्वेअर आहे, CD ला स्क्वेअर आहे. आता हे CD किंवा AD जे आहेत, आता या त्रिकोणात पाहिलात तर हे काटकोन आहे इथला, तर याच्या समोरची बाजू ही कर्ण होते, AD स्क्वेअर आपल्याला पाहिजे, म्हणून पायथागोरस थेरमचा वापर करावा हा विचार येतो इथं. मग प्रत्येक त्रिकोणात पायथागोरस थेरम वापरा ह्या चारही. आता या AMD त्रिकोणामध्ये विचार करा. या कोण आहे कर्ण, डब्याच्या समोरची बाजू म्हणजे AD स्क्वेअर, काय हाईट स्क्वेअर आणि बेस स्क्वेअर. पुन्हा दुसऱ्या याच्यात वापरा. दुसरा त्रिकोण कोणता आहे, DMC. हा DMC आकृतीला पहा आणि तिथं योग्य प्रकारे पायथागोरस थेरमचं स्ट्रक्चर लिहा. DC ही बाजू हायपोटेनस होईल, तिथंही DM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. दुसऱ्या या BMC त्रिकोणामध्ये या खालच्या त्रिकोणामध्ये वापर करा. अशा पद्धतीनं चारही त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरत आहात इथे. आणि हा शेवटचा AMB AB स्क्वेअर इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. या सगळ्यांचं कारण एकच, बाय पायथागोरस थेरम. ठीक, आता आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्याची LHS साईड घेऊया. therefore LHS कोण आहे, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. AB स्क्वेअरची किंमत इथं आहेत बघा सगळे इक्वेशन्स, याला यूज करूया आपण वरच्या सगळ्या इक्वेशन्सला. AB स्क्वेअरची किंमत काय बघा, AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअरची किंमत काय, CD म्हणा अथवा DC म्हणा एकच होईल,
DM² प्लस MC². लक्षात येते का? पहा इथले हे इक्वेशन्स वापरलेत मी. तुम्ही याला नंबरिंग करू शकता. हे 2 इक्वेशन वापरलेत मी LHSमध्ये. ठीक आहे. आता ह्याला पुन्हा परत काय करतो पहा मी, AM आणि MD किंवा हे DM या दोघांना एकत्र घेतो. बेरजेमध्ये टर्म्सला मी वेगवेगळ्या पोझिशनला लिहू शकतो. या DMला मी MD म्हणून लिहितो पहा. MD² एकत्र घेतलं आणि प्लसमध्ये हे बाकीच्या टर्म्स कोणत्या आहेत, MB किंवा BM म्हणा त्याला, BM² प्लस MC². हे 2 असं फक्त रिअरेंज केल्या टर्म्स बेरजेमधले आपण इथं. आता AM² प्लस MD² काय ऑब्झर्व करा, इथं आहे बघा, AM² प्लस MD² इक्वल टू AD². इथं आपण लिहू शकतो AD² प्लस आणि BM² प्लस MC² काय, BM² प्लस MC² आहे BC². सो हे तर आपलं RHS बनायला बघा, सिम्पलचं आहे मग RHS. हेन्स आपण काय सिद्ध केलं इथं, AB² प्लस CD² इक्वल्स टू AD² प्लस BC² इज प्रूव्ड. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 5 स्टार्ट करूया. यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. इथे एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये काही बाजूंची मापं दिलेत आणि काही कोन दिलेत आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेला आहे तो सेगमेंट SR कुठं आहे ऑब्झर्व करा. S पासून R पर्यंत म्हणजे एवढी टोटल लेंथ आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. आता ही टोटल लेंथ फाइंड करणं म्हणजे आपल्याला इथं 3 त्याचे तुकडे सेगमेंट्स फाइंड करायचे. तर आपल्याला SA फाइंड करावं लागेल, AB फाइंड करावं लागेल अँड BR फाइंड करावं लागेल आणि नंतर सगळ्यांची बेरीज करावी लागेल, जेणेकरून आपल्याला SR ही टोटल लेंथ मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया. मी सुरुवातीला त्रिकोण QBR याचा विचार करतो. आता मी इथं 3 सेगमेंट करणार, मी आन्सरही नंबर वाईज लिहिणार आहे. नंबर 1 या पार्टमध्ये पॉईंट वाईज आन्सर लिहूया आपण. इन ट्रायंगल QBR काही मापं दिलेत बघा त्यांनी आपल्याला. एक कोन दिला आहे 30चा आणि इथे एक परपेंडिक्युलर दाखवलेला आहे बघा, 90चा कोन दिसतो बघा. ठीक आहे. अँगल QBR इज 90 डिग्री अँड अँगल QRB इज 30 डिग्री. हे दोन्ही काय आहेत, गिवन आहेत. दोन्ही दिलेत आपल्याला आकृतीमध्ये पाहू शकता. देअरफोर मग या त्रिकोणाचे 2 कोन मला माहीत झालेत. देअरफोर अँगल BQR हा कितीचा असायला पाहिजे, 60चा. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचा उरलेला कोन, म्हणून तो त्रिकोण QBR इज 30, 60, 90 अँगल ट्रायंगल झाला. मग तो थेरम आपण इथं वापरू शकतो. पहा मी काय वापरतो आहे थेरम, दी साईड अपोजिट टू 30 डिग्री, दी साईड अपोजिट टू 30 डिग्री इज, दॅट इज कोन आहे पहा 30 कोणासमोरची बाजू QB आहे, इज हाफ ऑफ हायपोटेनस कोन आहे इथं 90 कोणासमोरची बाजू QR आहे. एक पार्ट वापरला अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री, इथला कोन 60चा झाला ना हा, BQR आपण लिहिलं इथं, BQR इज 60 डिग्री, तो 60चा झाला कोन. त्याच्या समोरची बाजू काय सांगते स्टेटमेंट, दॅट इज BR साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस अगेन QR आहे. ठीक. आता इथं हे जर लिहिलं आहे आपण बाय थेरम, कोणता थेरम आहे ते तुम्हाला क्लिअर मी वरती सांगले, 30, 60, 90 ट्रायंगल थेरम. मग आता इथं किमती ठेवा. QRची किंमत देअरफोर QB इक्वल्स टू 1/2 इंटू QR काय 12, सिम्प्लिफाय झालं हे झाला 6 अँड BR इज √3/2 टाइम्स ऑफ QR अगेन 12 आहे. कॅन्सलेशन इथंही कवर केलं, दॅट इज 6√3. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं कोण मिळालेले आहेत, QB आणि BR मिळालेले आहेत. याला मी नंबरिंग करून घेतो इक्वेशन 1 आणि याला नंबर करूया इक्वेशन नंबर 2. चला तर मग आपण पुढचा पार्ट पॉईंट नंबर 2 स्टार्ट करूया. आता पॉईंट वाईज आन्सर लिहिणार मी, सुरुवातीला सांगलं तुम्हाला. आता मी विचार करतो हा क्वाड्रिलॅटरल PQBA या क्वाड्रिलॅटरलचा विचार करणार आहे. मध्यभागी जो आकृतीचा दिसतो तो क्वाड्रिलॅटरल.
इथं दिलं आहे का बघा या क्वाड्रिलॅटरबद्दल आपल्याला, की हा मुख्य जो मोठा क्वाड्रिलॅटरल जो आहे ना, दॅट इज सिन्स क्वाड्रिलॅटरल PQRS इज ट्रॅपेझियम. ठीक आहे, दॅट इज कोण पॅरल आहेत, SR इज पॅरल टू PQ. अँड आणखीन काय दिलं आहे, PA QB हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत SR वर. देअरफोर तो क्वाड्रिलॅटरल जो बनेल इथं PQBA इज काय बनेल, हा रेक्टँगल बनेल. आता हा रेक्टँगल झाल्यामुळे त्याच्या अपोजिट साईड काय होतील, कॉन्ग्रेंट होतील. मीन्स PQ इज इक्वल्स टू AB होऊन जाईल अँड PA इज इक्वल्स टू QB होऊन जाईल. ठीक आहे, ऑपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, म्हणून आता हे लक्षात घेतलं की PQ आपल्याला दिला आहे क्वेश्चनमध्ये, त्यांनी आकृतीत पाहू शकता 4 दिलेला आहे. तर AB सुद्धा काय होऊन जाईल बघा, AB इक्वल्स टू 4, याला इक्वेशन 3 म्हणूया. अँड PA आणि QB, आता QB आपण वरती फाइंड केला इक्वेशन नंबर 1मध्ये, तर PA सुद्धा काय होऊन जाईल पहा, PA इक्वल्स टू 6 होऊन जाईल. सिन्स इक्वेशन नंबर 1 PA ची किंमत 6 आली इक्वेशन नंबर 1 वरून, कारण की QB बरोबर 6 होता आणि PA आणि QB अपोजिट साईड बनतात रेक्टँगलच्या, म्हणून PA सुद्धा 6 मिळाला आपल्याला. ह्या PA इक्वल टू 6 ही जी किंमत मिळाली याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया आपण. यांचा परत उल्लेख करणार आहात आपण म्हणून. आता आपण तिसरा पॉईंट स्टार्ट करूया आन्सरचा. आता इथं काय होते पहा, आपण या त्रिकोणामध्ये येऊया. इन ट्रायंगल PAS या ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलचा विचार केला तर इथे बघा दोन कोण दिलेत आपल्याला. अँगल PSA इक्वल्स टू 45 डिग्री अँड अँगल PAS इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे. हे दोन्ही किमती गिवन म्हणून दिलेत आपल्याला अँगलचे मेजर्स. म्हणून हा ट्रायंगल, म्हणून उरलेला या त्रिकोणाचा कोन म्हणजे कोणता, SPA हा 45 होईल. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचा उरलेला कोन, म्हणून तो त्रिकोण PAS हा इज 45 45 90 अँगल ट्रायंगल, 45 45 90चा ट्रायंगल म्हणला तो. मग तो थेरम वापरूया इथं आपण. 45 45 90चा थेरम माहीत असेल तुम्हाला. देअरफोर साईड अपोजिट टू 45 डिग्री कोणत्या आहेत आकृतीत पाहू शकता तुम्ही. दोन 45चे आहेत म्हणजे त्या समोरच्या दोन्ही साईडसुद्धा, म्हणजे PA इक्वल्स टू SA साईड अपोजिट टू 45 डिग्री साईड, हे दोन्ही इक्वल बनतील. बट PA आपण ऑलरेडी काढला आहे. ठीक आहे, म्हणून PA ची किंमत आहे 6, म्हणून SC ची किंमत पण काय झाली, 6 झाली. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 5 म्हणूया. आणि याचं कारण काय, इक्वेशन नंबर 4 पहा. सिन्स इक्वेशन 4 हे PA इक्वल टू 6 होता ना आणि SA इक्वल टू आला त्याला का, कारण की दोन कोण समान असतील त्रिकोणामध्ये त्याच्या समोरच्या बाजूसुद्धा समान असतात, म्हणून SA सुद्धा PA सोबत इक्वल होईल आणि SA PA इक्वल झाल्या कारणानं दोघांची किंमत 6 होईल. PA ची किंमत 6 आहे इक्वेशन 4मध्ये, म्हणून SC ची पण किंमत 6 आली. आता हे जे सगळ्या किमती आपण काढल्यात पहा, इथं मी तुम्हाला दाखवतो की जे SR सेगमेंट करण्यासाठी आपल्याला आवश्यक होते. पहा BR इथं आहे बघा BR, आणि AB ची गरज लागणार आहे, आपण AB पण काढला आहे आणि आता काढलेला आहे तो SA. आता या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे आपल्याला सेगमेंट SR मिळून जाईल. देअरफोर SR इक्वल्स टू SA प्लस AB प्लस BR, एकाच लाईनवरचे पॉईंट आहेत सगळे हे, म्हणून सगळ्या छोट्या छोट्या सेगमेंटची टोटल केली तर SR मिळणार आपल्याला. मग या सगळ्यांची बेरीज करा. SA किती आहे 6, AB किती आहे 4 आणि प्लस BR किती आहे 6√3 आहे. आता इथं बेरीज करताना नंबरची होणार आहे. हे सर्ड आहे, सर्डची बेरीज नाही होत असते नंबरसोबत, म्हणजे या दोघांचीच बेरीज होईल. इट इज 10 प्लस 6√3. देअरफोर SR ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे, 10 प्लस
6√3 अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 5 मधील सेकंड प्रॉब्लेम पाहूया. ट्रायंगल ABC, ट्रायंगल DBC have common base BC. Then prove that area of triangle ABC divided by area of triangle DBC equals to AO by DO. आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये दोन ट्रायंगल आहेत बघा. ABC हा वरचा त्रिकोण आणि DBC हा खालचा त्रिकोण. या दोघांचा बेस BC हा कॉमन आहे असं सांगितलेलं आहे. आता बेस कॉमन आहे आणि एरियाचा संबंध म्हणल्यावर धड्याच्या सुरुवातीला जो पहिला धडा आहे त्या धड्याच्या सुरुवातीलाच प्रॉपर्टी आहेत. एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट विथ इक्वल बेस वगैरे याच्या प्रॉपर्टीचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. मग मी सुरुवातीला ती गोष्ट लिहून घेतो. पहा आन्सर सुरुवात करतोय. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC have common base BC. Therefore, ratio of property लिहितोय मी. ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. हा तो ही ती प्रॉपर्टी आहे जी इथं आपल्याला वापरायची आहे. बेस समान असल्या कारणानं त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या हाईटच्या रेशोसोबत इक्वल असतो. मग आता आपल्याला इथं हाईट कुठं दिल्यात म्हणून इथं हाईट आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊया. कन्स्ट्रक्शन करूया. पहा हे इथं मी परपेंड ड्रॉन केला. इथं लंब टाकायला लागेल ना हाईट म्हटल्यावर आणि इथून लंब टाकलाय पहा या ठिकाणी. इथं नाव दिलं बघा P आणि इथं नाव देऊया आपण Q. ठीक. आता हे कन्स्ट्रक्शन केलं तर इथं लिहून घेतो. ड्रॉ AP परपेंडिक्युलर टू BC, बेसवर परपेंडिक्युलर पडला म्हणजे तो हाईट असेल, अँड DQ परपेंडिक्युलर टू BC. देअरफॉर हे AP आणि BC काय झाले, या दोन त्रिकोणाचे हाईट झाले. देअरफॉर मग त्यांचा एरियाचा रेशो काय होईल पहा, इथं लिहून घेऊया. AP अँड DQ आर दी हाईट्स of triangle ABC and triangle DBC respectively. मग आता प्रॉपर्टी वापरा. ही जी मी वरती लिहिली ना रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्सची, ती प्रॉपर्टी इथं अप्लाय करा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इक्वल्स टू काय बनेल पहा, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोसोबत. आता हाईट आपण आता डिसाईड केलेत कन्स्ट्रक्शननुसार AP बाय DQ. ही इक्वेशन 1 म्हणूया आपण इथं. नाव इन ट्रायंगल APO ऑब्झर्व करा ट्रायंगल कुठं दाखवले ते मी इथं शेड करतो त्याला ब्ल्यू कलरमध्ये. पहा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे आहे, दोन ट्रायंगल आम्ही कन्सिडर करत आहे. अँड ट्रायंगल APO घेतला तर DQO घ्या दुसरा. ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आपल्याला. आता हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार आहात, त्यासाठी आपण एक टेस्ट इथं बनवून घेऊया. अँगल ऑब्झर्व करा मी कोणता लिहितो तो. APO इज कॉन्ग्रुएन्स टू अँगल DQO. या दोघांचं कारण लक्षात घ्या. इच 90 डिग्री, प्रत्येक कोण 90 डिग्रीचा आहे म्हणून. ठीक आहे. APO अँड DQO कन्स्ट्रक्शननुसार. अँड अँगल आणखीन एक लिहितो पहा, AOP
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DOQ. ऑपोजिट अँगल्स आहेत हे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे, मग झाली ना टेस्ट कंप्लीट. टेस्ट बघा, सिमिलर ट्रायंगलसाठी वापरतोय आपण ही. देअरफॉर ट्रायंगल APO इज सिमिलर टू ट्रायंगल DQO बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये मांडा. बघा, फर्स्ट टू लेटर्स घेतो AP बाय DQ इक्वल्स टू फर्स्ट अँड लास्ट लेटर घेतो AO बाय DO. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इथं लक्षात घेतलात तुम्ही तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. पहा, मी इक्वेशन 1 आणि 2ला विचारात घेणार आहे. इक्वेशन 2ला सबस्टिट्यूट करूया 1मध्ये, किंवा फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून काय बनेल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इक्वल्स काय पहा, AP बाय DQची किंमत काय काढली आपण, AO बाय DO. सो मग इथं लिहूया AO बाय DO, आणि हेच तर आपलं टार्गेट आहे. हेन्स प्रूव्ड, आपण हे सिद्ध केलं इथं. अशा पद्धतीनं हा शेवटचा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही तिसरी नवनीतची सराव प्रश्नपत्रिका जी गणित भाग 2 वरची होती, मी पूर्णपणे स्पष्टीकरणासह सोडून दाखवलेली आहे. आपल्या परीक्षा काही दिवसावरच आता जवळ आलेल्या आहेत. आपण चांगला अभ्यास करा. गणित भाग 1 आणि भाग 2 वरच्या जवळपास सर्व प्रश्नपत्रिका नवनीतच्या मी स्पष्टीकरणासह व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविलेल्या आहेत. त्या अभ्यासा इतरांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.